शुरू हो गया, रिकॉर्डिंग शुरू हो गया। टाइम अभी है ना 1 मिनट। आज तैयारी नहीं हुई, पूरा पढ़ना भी नहीं हुआ। कम से कम एक बार तो पढ़ना चाहिए बिफोर हैंड। चलो देखते हैं। अच्छा टाइम हो गया। जी जी वेळ झाली। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, हमारे बीच में आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपले दर्शन आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा, जय बाबा। हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्या शीतद्रुप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा दावा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। सबको प्रेम, सगळ्यांना प्रेम पूर्वक जय बाबा। गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर ईश्वर वचन आपण बघतोय। यातली आपली प्रकरणं तर सगळी पूर्ण झाली, आपण पुरवणी वाचत आहोत। आणि गेल्या वेळेला आपण सुरू केली होती पुरवणी नंबर 34, तौहीद म्हणजे ईश्वराचं एकत्व किंवा अद्वैतत्व, याच्यावरती आपण वाचत आहोत। तर त्यातला अगदी थोडासा एक पॅरेग्राफ, एक पान राहिलेलं आहे, तेवढं पान संपूया आणि ते करून पुढे एक अत्यंत सुंदर पुरवणी आहे। पुरवणी नंबर 36, सप्लिमेंट नंबर 36, ज्याच्याकडे इंग्लिशचं कुणी बघून ऐकत असेल वाचून, म्हणजे मराठी पुस्तक हे नसेल तरी इंग्लिश पुस्तक समोर ठेवून पण तुम्ही करू शकता, तर तुम्हाला थोडंसं त्याच्यात चांगलं वाटेल। तर सप्लिमेंट नंबर 36 खूप सुंदर आहे, तर ती आपण नंतर वाचायला सुरुवात करू। आता आधी ही आपली अर्धी राहिलेली 34 नंबरची पुरवणी आपण राहिलेली पूर्ण करूया, तौहीद किंवा एकत्ववरची, आणि मग पुढची पुरवणी सुरू करूया। खूप छान आहे ती, तर कोणी जॉईन अजून झालं नसेल तर आमच्या मित्रांना वगैरे पण सांगाल, कारण एक एक वाक्यात संक्षेप मध्ये, एक एक पॅरेग्राफ मध्ये खूप छान दिलेलं आहे। तर मागच्या वेळेला मनोजगत, परात्पर परब्रह्म स्थिती, त्यानंतर वास्तविक अस्तित्व म्हणजेच कसं ईश्वरत्व आहे, आणि त्याच्याशी एकत्वाच्या कशा स्टेजेस आहे, सूक्ष्म जगत, स्थूल जगत, ह्या सगळ्या अवस्था ज्या आहेत, 5 अवस्था, अस्तित्वाचे जे 5 प्रकार आहे, ते आपण अस्तित्वाचे 5 प्रकार सुरू केले होते। आणि त्याच्यामध्ये जे मनोजगत आहे ते बघितल्यानंतर बियॉन्ड गॉड स्टेट, किंवा कारण खालून वर असं ते चालू होतं, परात्पर परब्रह्म अवस्थेमध्ये म्हणजे एक गुप्त धन आहे, ते त्याला कसं ईश्वराला इच्छा झाली त्या परात्पर परब्रह्म अवस्थेत स्वतःला जाणून घेण्याने, आणि मग त्याला नूर मोहम्मदी म्हणजे स्वतःचा प्रकाश त्याला कसा जाणवला, त्यानंतरची जी अवस्था आहे, सृष्टीच्या निर्मितीच्या आधीची जी अवस्था आहे, हे आपण सगळं वाचलं होतं। आणि त्याच्यात त्यांनी हे पण बाबांनी सांगितलं की ह्या संदर्भात मोहम्मदानी शब्द काढले होते की ईश्वराने पहिल्यांदा माझा प्रकाश निर्माण केला आणि मग त्या प्रकाशापासून विश्व अस्तित्वात आले, आणि त्याला तौहीद इजती म्हणजे सार तत्वाचं ऐक्य, याबद्दलचा तो ईश्वराचा जो पैलू आहे हा तिथे प्रगट केलेला होता। ह्याच्यामध्ये प्रियतम आणि प्रेमी एकच असतात, किंवा भक्त आणि माऊली एकच असतात। इथे त्या दोघांचे, तो जो ईश्वर आहे दोन्हीचही पूर्ण भान बाळगतो, म्हणजे त्याचा सगळा प्रवास पूर्ण होऊन त्याने
गॉड रिअलायझेशन मिळवलं असं म्हणता येईल, किंवा सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधीच्या अवस्थेत जर म्हटलं तर ती अवस्था येईल. आणि हा प्रकाश म्हणजेच ज्याला हा क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी ऊर्जा असं नाव दिलेलं आहे, की कसं सृष्टीची निर्मिती झाली इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता पेज नंबर 385 385 वर आपण आहोत. वहीद उल वजूद किंवा अस्तित्वाचे ऐक्य परात्पर परब्रह्म अवस्थेत ईश्वराची ही पहिली मर्यादा आहे व लहूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 5व्या भुवनाच्या स्थितीपैकी एक स्थिती आहे. 5 भुवन आपण बघितली होती आणि त्यातले 5 अस्तित्वाचे प्रकार आता बघत आहोत. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की ही वहीद उल वहीद ही पहिली मर्यादा आहे. ही सचेत निरपेक्षतेची परिपूर्णतेची स्थिती आहे, जी जेव्हा आरिफ उल वजूद अस्तित्व जाणणारा ब्रह्मज्ञानी द्वारा उपयोजिली जाते, त्याला दोन्हीही फना व बकाचा अनुभव देते. आपण हे बघितलं आहे की 7व्या भूमिकेच्या 2 अवस्था आहेत. 7व्या भूमिकेची अवस्था अ, अवस्था ब, आणि फना म्हणजे 7व्या भूमिकेची पहिली अवस्था. फना म्हणजे निर्वात पोकळे. तिथे त्याचे सगळे संस्कार नष्ट झाले, खोट्या अहमचा नाश झाला आणि मनोनाश झाल्यानंतर जी अवस्था येते, कारण तिथे संस्कार नष्ट आहे, त्यामुळे कुठलीही भावभावना नाही, एकदम निर्वात पोकळी ही जी अवस्था आहे, म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्थेसारखी जी आपण वरती बघितलं वरा उल्वरा, या आधी गेल्या लेक्चरला शेवटी बघितलं, ही वरा उल्वरा अवस्था सारखी पोकळी आहे, निर्वात, तिथे काहीही नाही, अशी ती अवस्था प्राप्त होते त्याला. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मागोमाग इमिजिएटली फनाफिलाह म्हणजे मी ईश्वर आहे हा अनुभव येतो, ही भावना येते. आणि अनुभव आला म्हणजे त्याच्या बरोबर ती निर्वात पोकळी आपोआप निघून जाते. त्या अनुभवाबरोबर तो अनुभव त्या निर्वात पोकळीला भरून काढतो. मग ती निर्वात राहत नाही, कारण तिथे अनुभव आला. तो अनुभव कसला आहे? ईश्वरत्वाचा अनुभव आहे, गॉड रिअलायझेशन. म्हणजेच 7व्या अवस्थेची दुसरी उप अवस्था, म्हणजेच पूर्ण, म्हणजे तिथे उद्देश पूर्ण झाला त्या जीवात्माचा, ईश्वर साक्षात्कार झाला. आता ईश्वर साक्षात्कार झाल्यावरही ती जी तुरिया अवस्था आहे ती प्राप्त होऊन बका अवस्था आणि बका बिलाह म्हणजे सद्गुरु अवस्था, असा पुढे आणखीन प्रवास आहे. मग त्या प्रवासाच्या दरम्यान अस्तित्व जाणणारा म्हणजे बका, फना आणि बका, फना फिला आणि बका या दोन्हीचा अनुभव घेणारी म्हणजे आरिफ उल वजूद असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. हे सगळं आपण चेतनेची उत्क्रांतीमध्ये अगदी विस्तृतपणे बघितलेलं आहे. ही स्थिती मार्गाच्या सर्व स्थितीप्रमाणे मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे व ती शब्दबद्ध करणे अशक्य आहे. ती तजल्ली ई जमाली सौंदर्याचा आविष्कार व तजल्ली ई जलाली परमानंदाचा आविर्भाव यांचा अंतर्भाव करते. ही फनाबकाची जी स्थिती आहे किंवा फनाफिलानंतर तुर्या अवस्थेची जी स्थिती आहे, एक प्रकारे म्हणता येईल की तिथे मन पण नाही, बुद्धी पण नाही. मन गेलं मग मनाचे 2 भाग आहे, एक भावना आणि बुद्धी, म्हणजे बुद्धी पण जाते. मन गेलं म्हणजे बुद्धी हाही मनाचा भाग आहे, तोही जातो. पण तिथे आणि सगळा सौंदर्याविष्कार असतो, म्हणून त्या सौंदर्याविष्काराला त्यांनी तजल्ली ई जमाने आणि परम आनंदाची ती अवस्था आहे, अति उच्च आनंद, अमर्याद आनंद तिथे त्याला प्राप्त, आनंदाची प्राप्ती होती, म्हणून तजल्ली ई जलाली अशी परमानंदाचा अंतर्भाव अशी ही अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये त्या ईश्वर साक्षात्कार होऊन तो आणखीन तुर्या अवस्थेतून पुढे गेला की तिथे ती अवस्था नक्की कशी असते हे शब्दात सांगता येणार नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे असं त्याने इथे सांगितलं आहे. म्हणून तजल्ली ई जलाली म्हणजे काय? तिथे
ईश्वराचं सौंदर्याचा तो स्वतः अनुभव घेतो, मग ते किती अद्भुत सौंदर्य असेल. तजल्ली ई जलाली हा तो आहे की जो आत्म्याला फनाचा पूर्ण नाश अनुभव भाल करतो, व तजल्ली ई जमाली परत एकदा त्याला सामान्यत्वाची चेतना सुफींना जी बका स्थायित्व म्हणून ज्ञात आहे प्रदान करतो. म्हणजे ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर त्या अनंत आनंदात डुंबत राहण्याऐवजी जो स्वतःचं आणि सृष्टीचं भान परत आणतो, ती अवस्था म्हणजे तजल्ली ई जमाली, परम आनंदाची अवस्था, की ज्याला बका अवस्था आपण म्हटलेलं आहे. की तिथे त्यानंतर बका बिला येतं, कारण तेव्हाच त्याला इतरांची मदत करता येईल. ज्याला त्याला काही, मग त्यातले काही असतात त्यांना कर्तव्य ड्युटीज दिलेली असते, काहींना ड्युटीज दिलेली नसते, हे आपण सगळं बघितलेलं आहे. तजल्ली ई जलाली देखील आशकीयत आहे. ही जी अवस्था आहे तजल्ली ई जलाली म्हणजे सौंदर्याविष्काराची अवस्था किंवा तुरीय अवस्था असं म्हणता येईल असं मला वाटतं, किंवा बकाच्या आधीची अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. ती देखील आशकीयत आहे, ज्यात ईश्वर म्हणजे तिथेही अनंत प्रेम ईश्वराबद्दलचं किंवा अतिउच्च प्रेमाचा अनुभव, कारण तिथे प्रेमी भक्त आहे. आणि तजल्ली ई जमाली, तजल्ली ई जमाली म्हणजे कोणती अवस्था? बका म्हणजे सामान्य ईश्वर साक्षात्कारानंतर सामान्य चेतना परत आणण्याची अवस्था. म्हणून तजल्ली जमाली माशुकीयत आहे, ज्यात ईश्वर प्रेमी भक्त आहे व मानव प्रियतम माऊली आहे. आता काय होतं, जेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो तेव्हा प्रेमी प्रियतम आणि प्रेम हे सगळं नष्ट होतं, कारण तोच प्रेमी आहे, तोच प्रियतम आहे. द्वंद्व द्वैत तिथे संपल्यामुळे अद्वैत भाव प्रस्थापित होतो. पण पुन्हा तजल्ली जलाली मध्ये भक्त आणि त्याचा प्रियतम ही अवस्था पुन्हा तिथे स्थापित होते. म्हणून त्याला ईश्वर प्रियतम आहे व मानव प्रेमी आहे अशी अवस्था होते. परंतु तजल्ली ई जमाली मध्ये माशुकीयत आहे, की जिथे ईश्वर प्रेमी आहे आणि मानव प्रियतम आहे. हा फार फार मोठा फरक आहे आणि हे खूप खूप महत्वाचं आहे. मी बरोबर तुम्हाला स्पष्ट करू शकते की नाही मला माहित नाही, मला डाऊट आहे. तुम्हाला कळते का की आतापर्यंत काय होतं, नर नारायण होण्याच्या आधीच्या अवस्थेत काय होतं, ईश्वर साक्षात्कार होण्याच्या अवस्थेत काय होतं? तो मनुष्य किंवा साधक प्रेमी आहे आणि लवर आहे आणि ईश्वर त्याचा प्रियतम आहे, बरोबर. पुढे ईश्वर साक्षात्काराच्या स्थितीला हे दुजाभाव नष्ट होतो, दोन्ही एक होतात. पण जेव्हा ईश्वर साक्षात्कारानंतर सामान्य चेतना तो परत प्राप्त करतो, त्यावेळेला म्हणजे नराचा नारायण झाला, म्हणजे तो परफेक्ट मास्टर झाला, म्हणजे पूर्ण पुरुष झाला किंवा सद्गुरू झाला. त्यावेळेला असा नरनारायण तो स्वतः भक्त आहे, तो स्वतः तिथे प्रियतम आहे, तो बिलवेड होतो, तो माऊली होतो आणि ईश्वर त्याचा प्रेमी होतो. का? कारण तो संपूर्ण सृष्टीची मदत करणार आहे आध्यात्मिक कार्याची, आणि त्याला दिलेलं कर्तव्य तो पूर्ण करणार आहे. तो संपूर्ण सृष्टीसाठी यातना सहन करून आपला अनंत आनंदाचा त्याग करून ईश्वरत्वाच्या अनंत आनंदात डुंबत राहण्याऐवजी त्याचा त्याग करून तो परत आलेला आहे. परत आला म्हणजे कुठून जाऊन येत नाही किंवा मृत्यू पावून जन्मण्याची अवस्था नाही. परत आला म्हणजे त्याला भान आलेलं आहे सृष्टीचं स्वतःचं. म्हणून असा जो नराचा नारायण झाला तो नारायण होतो, म्हणजेच तो माऊली होतो आणि ईश्वर त्याचा भक्त होतो. अशी ही
वंडरफुल म्हणजे अद्भुत अवस्था आहे जी बकानंतरची किंवा बकाची आहे. ही दुसरी उच्चतम आध्यात्मिक अभिव्यक्ती आहे, जिला फक्र अथवा फकीरी म्हणतात. ही फकीरी अवस्था आहे की जी अति उच्च आध्यात्मिक अवस्था आहे, उच्चतम आध्यात्मिक अभिव्यक्ती आहे. एखाद्या जीवात्म्याच्या जीवनात याच्यापेक्षा उच्चतम असं प्राप्त करण्याचं काहीही शिल्लक राहत नाही. सपोज तुमच्यातला कोणीही एक ह्या ईश्वर साक्षात्कारापर्यंत गेला. ईश्वर साक्षात्कारानंतर परफेक्शन प्राप्त करणं म्हणजे ज्याला बाबांनी सांगितलं पूर्णत्व प्राप्त करणं, ही पूर्णत्वाची अवस्था आहे. परफेक्ट मास्टर बनणं, नाराचा नारायण होणं, ही एखाद्या जीवात्म्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रवासाची हायेस्ट पोझिशन आहे. हायेस्ट पोझिशन. यापुढे प्राप्त करण्यासारखं आध्यात्मिक मार्गात काहीही शिल्लक राहत नाही, कारण तो स्वतः ईश्वर आहे. त्याला भान आहे, त्याला ज्ञान आहे. ईश्वर किंवा आध्यात्मिक जी गूढ रहस्य आहेत ती सगळी त्याला माहित आहेत. जी भौतिक या जगातली सगळी रहस्य आहेत तीही त्याला माहिती आहे. तो तिन्ही जगांचा स्वामी आहे, त्याच्यावर त्याचं प्रभुत्व आहे. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये माईक कुणीही उघडू नका प्लीज. मग काय तर अशी ही उच्चतम अवस्था आहे, हायेस्ट पोझिशन आहे. नरनारायण परफेक्शन प्राप्त करणं, परफेक्ट मास्टर सद्गुरू. हे सोप्या भाषेत सांगते. तेच इथे त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितले की तजल्ली ई जमाली. माशुकियत तिथे कोण आहे? जो तो जीवात्मा ज्याने याची देही याची डोळा या जन्मामध्ये, मानव जन्मामध्ये केवळ ईश्वर साक्षात्कार प्राप्त करून तो थांबला नाही, तर पुढे तो सद्गुरू झाला, पूर्ण पुरुष झाला, कुतुब झाला. जेव्हा असं होतं तेव्हा ही उच्चतम अवस्था आहे, ह्याच्या पुढे हायेस्ट आहे. आणि तेव्हा तो माऊली होतो, तो प्रियतम होतो, तो बिलवेड होतो आणि ईश्वर त्याचा प्रेमी होतो, भक्त होतो, दास होतो. प्रेमी के तुम दास बाबा, जे गाणं सुंदर आहे ते फार गहन अर्थ आहे, प्रेमी के तुम दास. तर ही फकीरीची अवस्था आहे. हे कळलं का? हा एक वेगळा महत्वाचा मुद्दा जो फारसा कधी चर्चेत येत नाही, कोणालाच कळलेलं दिसत नाहीये. मी परत वाचू की परत सांगू? जय बाबा. बर, पुढे जाऊ. अशा प्रकारे पाचव्या व यथार्थ भुवनाच्या आलम ए लहूत व आलम ए हुहूत मधील अनुक्रमे आशिक व माशुकच्या प्रेमी व प्रियतमाच एकात व आशिक प्रेमी भक्त व माशुक प्रियतम माऊलीच्या पैलूत बरोबर भक्त व माऊली पूर्णतेच्या स्थितीत आहेत. म्हणजे ही अशी स्थिती आहे आलम ए लहूत. लहूत म्हणजे सातव्या भूमिकेमध्ये ही पाचव्या आणि यथार्थ भुवन. यथार्थ भुवन म्हणजे काय? ईश्वराचं भुवन. म्हणजे सातवी स्टेज. सहाव्या स्टेज पर्यंत काय आहे? मनोभुवन आहे. आणि तुम्हाला तो चार्ट आठवत असेल की असा डोम वगैरे करून दिला होता. सातव्या भूमिकेला आपण कुठलेही भुवन दिलेलं नाही, तिथे सगळे भुवन जातात. आणि यथार्थ भुवन, कारण तिथे ईश्वर साक्षात्कार झालेला आहे म्हणून ते ईश्वराचं भुवन म्हणून यथार्थ भुवन म्हणजे दैविक भुवन, की तिथे ईश्वर तो मी ईश्वर आहे हा साक्षात्कार द्याला. मग ह्याच्यामध्ये क्रमाक्रमाने आलमे लहूत आणि आलमे हुहूत. हुहूत म्हणजे काय? तोच तो, मीच तो ईश्वर. म्हणजे सातवी भूमिका म्हणजे फनाफिलाची अवस्था, की मीच तो ईश्वर आहे, हा ईश्वर साक्षात्कार किंवा गॉड रिअलायझेशनची अवस्था. ह्याच्यामध्ये काय होतं ते इथे सांगितलंय अनुक्रमे. क्रमाक्रमाने काय होतं?
प्रेमी आणि प्रियतम एकात होतात म्हणजे फना अवस्था, 7व्या भूमिकेतली निर्वात पोकळी. आणि आशिक म्हणजे प्रेमी किंवा भक्त, आणि माशूक, माशूक म्हणजे प्रियतम, बिलवेड किंवा माऊली. ह्याच्या पैलूत बरोबर भक्त आणि माऊली, प्रेमी आणि प्रियतम, लव्हर आणि बिलवड दोन्ही एक होऊन तिथे पूर्णतेची स्थिती होते. आलम ई जबरूत मनोभुवन मध्ये आशिक, प्रेमी, भक्त व आरिफ आध्यात्मिक गूढ ज्ञानीच्या स्थिती आहेत. मलाकुत सूक्ष्म भुवन मध्ये गुणांची गणना करणाऱ्याची स्थिती आहे व नसूत स्थूल भुवन मध्ये वाकिफची स्थूल सचेत आत्मा स्थिती आहे. आता ह्या सगळ्या ज्या जगत आहेत, स्थूल जगत, सूक्ष्म जगत, मनोजगत, यथार्थ जगत, या सगळ्या जगांमध्ये प्रेमी आणि प्रियतमाचं नातं कसं आहे, अवस्था कशी आहे, ते त्यांनी इथे समजून सांगितलेलं आहे. दुसरं काहीही नाही. त्यांनी सुरुवात वरून केली. जबृती, आलमीय जबृती म्हणजे मनोभुवन, मनोजगत. तिथे काय आहे, प्रेमी किंवा भक्त, आणि तिथे भक्त कसा आहे, प्रेमी कसा आहे, किंवा म्हणजेच काय की 5वी आणि 6वी भूमिका म्हणजेच पीर आणि वली अवस्था किंवा संत ज्याला बाबांनी वेदांतामध्ये म्हटलेलं आहे. तिथे काय आहे, आरिफ म्हणजे आध्यात्मिक गूढ ज्ञानीच्या स्थितीमध्ये आहे. त्याला आता तिथे अध्यात्माचं गूढ ज्ञानाची थोडीशी चाहूल लागलेली आहे. आणि ते काय आहे गूढ ज्ञान, तिथे त्याला आपण फक्त म्हणतो ईश्वर आहे, पण त्याचं त्याला ज्ञान होतं, त्याची त्याला जाणीव त्या अवस्थे होते. म्हणून त्याला तिथे जो प्रेमी आहे किंवा भक्त आहे तिथे त्याला आध्यात्मिक गूढ ज्ञानाची जाणीव होते. कुठे, मनोजगतामध्ये. मलाकुत मध्ये गुणांची गणना करणाऱ्याची स्थिती आहे. म्हणजे काय, 1 ते 4 या अवस्था सूक्ष्म भुवन. आलमी मलकुत किंवा मलकुती म्हणजे सूक्ष्म भुवन, म्हणजे 1 ते 4 अवस्था. तिथे जो प्रेमी आहे किंवा भक्त आहे किंवा साधक आहे त्याची स्थिती कशी आहे, तो गुणांची गणना करणाऱ्याची स्थिती आहे. ईश्वराच्या गुणांनी तो प्रलोभित झालेला आहे. तिथे त्याला जाणीव आहे ईश्वराचे काय गुण आहे आणि त्याच्या मिलनाची तो आस धरणारा आहे, त्या मार्गावर आहे. आणि आलम ए नासुती, नसूत म्हणजे स्थूल जगत. तिथे कशी आहे, त्याच प्रेमीची किंवा वाकिफची किंवा जो आत्मा फक्त स्थूल सचेत आहे, त्या साधकाला फक्त त्या जीवात्म्याला फक्त स्थूल जगताची जाणीव आहे. तो कसा आहे, वाकिफ आहे. म्हणजे फक्त स्थूल जगताबद्दल, म्हणजे माणसाचं पण, माणसाच्या खालचा जीवात्मा नव्हे, म्हणजे पशु योनीपर्यंतचा नव्हे, मनुष्य योनीतल्या जीवात्माची तिथे कशी आहे, वाकिफ आहे. म्हणतो ना, अरे वो तो वाकिफ आहे. वाकिफ म्हणजे त्याला ज्ञान आहे, पण माहित आहे. म्हणजे कसलं ज्ञान आहे, स्थूल जगताचं ज्ञान आहे. म्हणून ती वाकिफची अवस्था आहे. आरोहणाच्या चढत्या क्रमात, आरोहण म्हणजे चढणे, वरती वरती म्हणजे खालून वर, स्थूल सूक्ष्म मनो. आरोहणाच्या चढत्या क्रमात या स्थितीचे वर्णन करताना जेव्हा वाकिफ सचेत व्यक्ती अधिक सचेत होते, ती वासिक गुणच्या स्थितीत प्रविष्ट होते. म्हणजे खालून वर जाताना जर आपण बघितलं तर स्थूल जगतातला काय, वाकिफ आहे, त्याला माहित आहे स्थूल जगताबद्दल. पुढे जेव्हा तो अध्यात्म मार्गामध्ये प्रविष्ट होतो, म्हणजे काय होतो, तिथे पहिल्या त्याच्या 1 ते 4 या भूमिकांमध्ये त्याचा प्रवास सुरू होतो. तिथे तो सचेत होतो. म्हणजे काय, त्याची स्थूलाची चेतना जाते आणि त्याला सूक्ष्माची चेतना येते, म्हणून त्याला सचेत व्यक्ती म्हटले. पुढे 5व्या आणि 6व्या भूमिकेत तो अधिक सचेत होतो, त्याचं कॉन्शियसनेस अधिक जास्त डेव्हलप होतो, त्याची चेतना अधिक उत्क्रमित होते आणि तो मनाचा अधिपती होतो, स्वामी होतो. मग तो स्थूल जगत, सूक्ष्म जगत आणि मनोजगत संपूर्ण बघू शकतो. त्यातल्या प्रत्येक जीवात्म्याला तो बघू शकतो. प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ते त्याला कळतं. प्रत्येकाच्या मनातले विचार बदलणं, ते नवीन निर्माण करणं किंवा नष्ट करणं, हे तो सगळं करू शकतो. म्हणून तिथे त्याला काय म्हटलेलं आहे,
अधिक सचेत, त्याची चेतना तिथे अधिक उत्क्रमित झालेली आहे. ती वासिफ म्हणजे गुणांच्या स्थितीत प्रविष्ट होते व वासिफ पासून ती व्यक्ती इरफान, इरफाने गझल आहे ना, इरफाने गम हुआ मुझे दिल का पता मिला, अब क्या बताऊ मैं तेरे मिलने से क्या मिला, हे जी आहे ना गझल आपण गातो, तर त्याच्यामध्ये ना इरफान आहे. आता इरफान म्हणजे काय? आध्यात्मिक गूढ ज्ञान. अध्यात्माचं जे गूढ ज्ञान आहे ती अवस्था त्याला 6व्या भूमिकेनंतर प्राप्त होते. 6व्या भूमिकेपर्यंत ज्ञान कुठे पिक्चर मध्ये येत नाही. 6व्या भूमिकेपासून 6व्या भूमिकेनंतर त्याला ते इरफान ही अवस्था येते. आध्यात्मिक गूढ ज्ञान त्या स्थितीपर्यंत तो येऊन पोहोचतोय व इरफान पासून ती ईश्वराच्या रहस्य क्षेत्रात पोहोचते. कोण पोहोचते? ती व्यक्ती पोहोचते, त्याची चेतना पोहोचते. आता 6व्या भूमिकेनंतर काय आहे? त्याला ज्ञान झालं, आध्यात्मिक गूढ ज्ञान झाल्यानंतर मारेफत म्हणजे ईश्वराचं रहस्य क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तो येऊन पोहोचतो. मारिफच्या स्थितीपासून त्या व्यक्तीला ईश्वर दृश्य प्राप्त होते. मारेफतची अवस्था म्हणजे 6वी भूमिका, पण तिथे पण त्याला ईश्वर दिसतो समोरासमोर, जे तिला प्रेमीचा दर्जा देते. व जेव्हा ती व्यक्ती अंतिमतः प्रेम होते, अजून तो ईश्वर साक्षात्कारिक झालेला नाही, अजून द्वैत कायम आहे, ही 6वी भूमिका आहे जिथे त्याला ईश्वर समक्ष दिसतो. म्हणून तिथे तो मारिफ या स्थितीत येऊन पोहोचतो जिथे त्याला ईश्वर दृश्य प्राप्त होते, म्हणजे ईश्वर समोरासमोर दिसतो. आणि अशामुळे आताच ही जी साधक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा दर्जा अजूनही प्रेमीचाच आहे, भक्ताचाच आहे. तिथे त्याचं आणि ईश्वराबद्दलचं त्याचं प्रेम अति उच्च अवस्थेत असतं. ईश्वराच्या मिलनाची अति जास्त तळमळ त्याला लागलेली असते, म्हणून तिथे त्याला ती प्रेमीचा दर्जा देते, भक्ताचा दर्जा देते. ते खरं प्रेम. व जेव्हा ती व्यक्ती अंतिमतः प्रेम होते, ती स्वतःच प्रेम होते, ती व्यक्ती स्वतःच ज्ञान होते, ती व्यक्ती स्वतःच प्रकाश होते, ती व्यक्ती स्वतःच अस्तित्व खरं होते. तेव्हा तिला आढळून येते की ती सर्व काहीची सर्वस्व होते. त्या व्यक्तीला आढळतं की मीच सर्व काही आहे, सर्वस्व आहे, आणि हे बाकी जे आहे ते काहीही नव्हतं. या हयुतच्या स्थितीत, त्याला म्हणतात हयुत, ह्या हयुतच्या स्थितीमध्ये ईश्वराच्या मी ईश्वर आहे या अवस्थेत सर्व काही विसर्जित होतं, सगळं लय होतं, विलय होतं, समाप्त होतं, त्याच्यात विलीन होऊन जातं, समाप्त होतं. ही जी हुयुतची अवस्था आहे, जिथे प्रेमी प्रियतम प्रेम काहीही शिल्लक राहत नाही, सगळं लय होतं, सगळं समाप्त होतं. म्हणजे सर्व काही मध्ये जे काहीही नाही आहे ते सगळं लोप पावतं, त्याच्यामध्ये समावून जातं. आपण मागे त्याचं उदाहरण अनेकदा बघितले की दुधात साखर विरघळते, पुन्हा साखर वेगळी करता येत नाही. त्याप्रमाणे तिथे सर्व काही विसर्जित होतं आणि सगळं काही समाप्त होतं आणि फक्त ईश्वरत्व अस्तित्व शिल्लक राहतं. तर ही होती पुरवणी नंबर 34. बरीच किचकट वाटली असेल, काहींना बोर वाटली असेल. आता आपण पुढे जाऊ. पुरवणी नंबर 36. मेहर बाबा उवाच. आता ही पुरवणी कशासाठी दिलेली आहे? पाठीमागे ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी बघा, 285 नंबरचं पान जे आहे त्या 285 पानावर समारोप करताना त्यांनी ABC ह्या स्थिती सांगितल्या होत्या की ईश्वर स्पष्ट करणे, ईश्वर प्रत्यक्ष प्रमाण दाखवणे, ईश्वर दाखवणे आणि त्याची तात्विक कल्पना करणे, त्याला समजावणे, समजून घेणे हे अशक्य आहे असं तिथे त्यांनी समारोप मध्ये सांगितलं होतं. तिथे त्यांनी पुरवणी नंबर 36 दिली होती. तर ती पुरवणी नंबर 36 आता आपण बघणार आहे. त्याचं नावच आहे मेहर बाबा उवाच, म्हणजे मेहर बाबा सांगतात. काय म्हणतात ते आपण बघू. की अध्यात्मामध्ये विरोधाभास कसे आहेत. कधी कधी असं वाटतं की अरे हा तर विरोधाभास आहे असं वाटतं. खरा तो विरोधाभास नसतो. जर त्याच्या खोलात
तार्किक भाव व्यवस्थित लावला, किंवा असं ज्याला आपण विरोधाभास आहे असं म्हणतो, ते विरोधाभास काय आहेत, कोणते आहेत, कसे आहेत, त्याचा मूळ जर बघितला तर आपण म्हणतो ईश्वर एक आहे, बरोबर. आपण म्हणतो ईश्वर सगळ्यात आहे आणि सगळे आपल्याला अनेक दिसतात. मग ईश्वर एक असताना सगळ्यात ईश्वर जर असेल तर अनेक ईश्वर झाले. मग हे कसं? हे जग डोळ्यांना दिसतं पण ते खोटं आहे, भास आहे असं म्हणायचं. म्हणजे अशी हे वास्तव आहे. आणि जो ईश्वर आम्हाला अजून फील झाला नाही, जाणवत नाही, दिसत नाही, हाताला लागत नाही, तो ईश्वर मात्र आहे. तेवढं एकच अस्तित्व आहे आणि हे या जगाचं खरं अस्तित्वच नाही. हा काय झाला? विरोधाभास झाला. तर अशा अध्यात्मातले काय काय विरोधाभास आहेत ते इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. खूप छान आहे, हे मजेशीर आहे. ते आता आपण बघूया. पेज म्हणजे हे 285 ची पुरवणी आहे. पेज नंबर 387 वर आपण आहोत. आणि त्याआधी इथे एक तळटीप आहे. ऍक्च्युअली ती तळटीप आधी माया ह्या प्रकरणाचं जे पुरवणी होती त्या पुरवणीच्या संदर्भात होती. ती आपण त्यावेळेला वाचली, तरीही सगळ्यांसाठी एकदा मी परत वाचते. आज एकच मिनिट. प्रचंड ऊन आहे. आयरीन कोनी बियर यांच्या इन क्वेस्ट ऑफ ट्रूथ सत्याची तहान यात उद्धृत केलेली मेहरबाबांची मायाविषयक माहिती वाचावी. म्हणजे हे कुठलं जे पुस्तक आहे आयरीन कोनी बियरचं, आजकाल ऑनलाईन पण अवेलेबल असतात. कुणाला शक्य असेल, कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी हे जरूर बघावं. मी पण बघून ठेवेल म्हटलं होतं पण झालं नाही. खरं तर सॉरी सो मच टू द ग्रुप आणि बाबा अल्सो, कारण मी आज काही अभ्यास न करता, तयारी न करता बसले. असं नसावं पण असं झालंय खरं. तर ही जी माहिती आहे 274 आणि 275 नंबरचं पान आहे या पुस्तकाचं इन क्वेस्ट ऑफ ट्रूथ. त्याच्यामध्ये ह्या मायाविषयी अजून माहिती दिलेली आहे. बाबांनी दिलेली माहिती त्यांनी आपल्या पुस्तकात टाकलेली आहे. संपादक स्वामी सत्यप्रकाश उदासी यांचे, काकीनाडा, आंध्र प्रदेश, हिंदुस्थान प्रकाशन. आणि त्याचप्रमाणे आपण मराठीतलं डिस्कोर्सेस वाचून संपवलंय. त्याच्यात आपण इतकं सुंदर बघितलेलं आहे. खरं तर ते परत एकदा आपण रिपीट करू शकत होतो. 137 ते 159 पानावर माया या विषयावर विवेचन केलेलं आहे. किंवा कुणाला त्यावेळेस मिस झालं असेल तर युट्यूबवर अजूनही अवेलेबल आहे. प्लेलिस्ट मध्ये जाऊन मेहरबाबांचे आध्यात्मिक लेख आणि संदेश काढून तिथे माया म्हणून तुम्ही हे केलं तर हे पानं जी आहेत 137 ते 159, तुमच्या सगळ्यांकडे आता आध्यात्मिक लेख, मेहरबाबांचे आध्यात्मिक लेख आणि संदेश पुस्तक पण आहे. त्यातनं पण तुम्ही हे वाचू शकता. तर आता आपण आज पुरवणी नंबर 36 ला सुरुवात करू. मेहरबाबा उवाच आध्यात्मिक विरोधाभास. खूप सुंदर आहे आणि काही स्पष्टीकरण नाही केलं तरी ते तुम्हाला सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत आहे, सुंदर आहे. जोपर्यंत अज्ञान दूर सारले जात नाही व ज्ञान प्राप्त केले जात नाही तोपर्यंत अध्यात्म विषयाचा सर्व विरोधाभास दिसतो. किती सुंदर आहे. खरं ज्ञान जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत सगळंच विरोधाभास दिसतं, सगळंच गडबड वाटते, समजत नाही किंवा विरोधाभास दिसतो. कोणतं ज्ञान प्राप्त करायचं? ते ज्ञान की ज्यामुळे दिव्य जीवनाचा अनुभव मिळतो व ते जगले जाते. केवळ अनुभव, केवळ ज्ञान, थेरी नाही, त्याची अनुभूती पाहिजे आणि ते जगलं पाहिजे. असं ज्ञान म्हणजे अंतिम सत्य, म्हणजे गॉड रिअलायझेशन. ते जोपर्यंत मिळत नाही, म्हणजेच आमच्यातला ईश्वर आम्हाला समजत नाही, जाणवत नाही, प्राप्त होत नाही, अनुभवता येत नाही, तोपर्यंत अध्यात्मातलं सगळं विरोधाभास वाटतं. ईश्वर ज्याला आपण पाहत नाही, काय विरोधाभास आहे ते बाबांनी सांगितलं बघा. ईश्वर ज्याला आपण पाहत नाही
आपण म्हणतो तो सत्य आहे, व जग जे आपण जो पाहतोच आपण म्हणतो ते मिथ्या आहे. अनुभवात आपल्या करता जे अस्तित्वात आहे ते खरोखरच अस्तित्वात नसते, आणि जे आपल्या करता अस्तित्वात नसते यथार्थतः अस्तित्वात असते. हा विरोधाभास आहे की हे जग दिसतं. दिलीप गोरे आहेत का इकडे, जॉईन झाले की नाही माहित नाही. हे जग दिसतं, आपण ते म्हणतो अस्तित्वात नाही, आणि जो ईश्वर दिसत नाही तो वास्तविक मध्ये खराखुरा अस्तित्वात असतो, त्याचंच फक्त अस्तित्व असतं. हा ह्या अध्यात्मातला पहिला विरोधाभास. आता पुढे खूप सुंदर आहे, उत्तम आहे. आपण स्वतःला मिळवण्यासाठी अगदी एक एक वाक्य, हे छोट्या छोट्या एक पूर्ण पॅराग्राफ मिळून एक वाक्य आहे, आणि त्या जवळजवळ 8-10 लाईन आहे, पण त्यातलं आपण तुकडे तुकडे करून वाचूया, छोटं छोटं करून, सोपं सोपं करून, कारण त्या प्रत्येक वाक्याच्या एका एका तुकड्यात महान गर्भित अर्थ आहे, सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. आपण स्वतःला मिळवण्यासाठी स्वतःला हरवले पाहिजे. किती छान आहे. स्वतःला मिळवायचं. स्व कोण आहे? ईश्वर आहे. हा भौतिक देह म्हणजे स्व आहे का? नाही. मग आपण जर परमात्मा आहोत, त्या परमात्म्याला जर आपल्याला मिळवायचं म्हणजे त्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतःला हरवलं पाहिजे. म्हणजे हा जो खोटा मी आहे, खोटा अहम आहे, तो नष्ट झाला पाहिजे. म्हणजे नेहमीच्या आपल्या सोप्या भाषेत खुदी को मिटाना पडेगा तब खुदा मिल जाएगा. म्हणजे खुदा काही वेगळा नाहीये, तुम्ही स्वतःच ईश्वर आहात. पण त्या ईश्वराची प्राप्ती करायची जर असेल तर आता जे आपण आपल्याला समजतो, मी अमुक आहे, तमुक आहे, मी केशव कुवारे आहे, मी मीनाक्षी पाटील आहे, ते आपल्याला विसरलं पाहिजे. म्हणजे खोटा अहमला हरवलं पाहिजे. म्हणजे ह्या खोट्या स्वतःला हरवलं तर खरा स्व मिळेल. अशा प्रकारे क्षती स्वतः लाभ आहे. म्हणजे इथं काय आहे? हरवणं आहे. खोट्या स्वतःला हरवायचं तेव्हा खरा स्व मिळेल. म्हणजे एक हानी आहे, दुसरा लाभ आहे. लाभ काय आहे? स्वतःचा खरा स्वयंचा लाभ होणं, त्याचा ती प्राप्ती, मूळ स्वला प्राप्त करणं हा लाभ आहे. आणि क्षती म्हणजे नुकसान किंवा जाणं काय आहे? खोटा अहम जाणं ही क्षती आहे. म्हणजे नुकसान असून त्यात फायदा आहे. ईश्वरात जगण्यासाठी पुढचं आहे एकच वाक्य, पण ईश्वरात जगण्यासाठी स्वतः प्रती मृत्यू पावले पाहिजे. ईश्वरात जगण्यासाठी स्वतःच्यासाठी स्वतः प्रती स्वतः करता मृत झाले पाहिजे. अशा प्रकारे मृत्यू म्हणजेच जीवन आहे. मृत्यू हे जीवन आहे. हा विरोधाभास आहे, पण किती सुंदर आहे. मृत्यू म्हणजे जीवन आहे. आता मृत काय आहे? स्वतःला मारायचं. स्वतःला मारायचं म्हणजे काही गळा कापून मरायचं नाहीये. आपण हे बऱ्याचदा बघितलेलं आहे. म्हणजे बाबा सांगतात रिअल डेथ इज ओनली वन. म्हणजे काय? खोट्या अहमचा नाश झाला पाहिजे, मनाचा नाश झाला पाहिजे, मन मेलं पाहिजे, आणि सगळे संस्कार मेले पाहिजे, म्हणजे नष्ट झाले पाहिजे. हा मृत्यू सगळा घडून येईल तेव्हा आपण स्वतः अनंत कालसाठी अमर्यादपणे शाश्वतरित्या ईश्वरामध्ये स्वतःला स्थित करू, स्थापित करू. जशी प्रतिष्ठापना म्हणतात, त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली म्हणतात, तसे इथे स्वतःच्या मूळ स्वयं मध्ये, ईश्वरत्वामध्ये आपण स्वतःला स्थापित करू. आणि अशी आपली स्थापना ईश्वरामध्ये झाली म्हणजे आपलं अनंत काळपर्यंत ईश्वर म्हणून ईश्वरामध्ये स्थित होऊन आपण ईश्वराचं जीवन जगणार. फनाफिला, तुरिया अवस्था, बका आणि बकाबिलामध्ये आपण हे खूप छान बघितले की त्याने आता फनाफिला नंतर ही अवस्था येते की त्याने ईश्वरात स्वतःला स्थित केलं, स्थापित केलं.
आणि आता तो जे जीवन जगेल ते ईश्वराचं, ईश्वर म्हणून अनंत कालपर्यंत शाश्वतरित्या जीवन जगेल. म्हणून ईश्वरात जगण्यासाठी स्वतः प्रति मृत झाले पाहिजे. अशा प्रकारे मृत्यू म्हणजे जीवन आहे. ईश्वराला आता पुढे, ईश्वराला आपला ताबा घेण्यासाठी आपण आहात अंतर्यामी पूर्णतः रिक्त झालं पाहिजे. बाबा काय सांगतात? आय एम रेडी टू एंटर युअर हार्ट बट देर इज सो मच गार्बेज, देर इज नो प्लेस फॉर मी. हाऊसफुलचा बोर्ड आहे आपल्या हृदयावर. ते हृदय रिक्त केलं पाहिजे. म्हणजे तो ईश्वर त्याच्यात, म्हणजेच काय की ईश्वराची स्थिती स्थापना करायची असेल, म्हणजेच आपला ताबा ईश्वराने पूर्ण जर घ्यायचा असेल तर आपण अंतर्यामी, इन्व्होल्युशन, अंतर्यामी, अंतर्वर्ती प्रवास चेतनेचा सुरू झाला पाहिजे. अंतर्यामी पूर्ण रित व्हायचं म्हणजे काय? मोकळं व्हायचं. भाव, भावना, राग, द्वेष काहीही शिल्लक ठेवायचं नाही. संस्कार नष्ट करायचे. मन, बुद्धी सगळं घालवलं पाहिजे. म्हणजे आपण रित झालो. असं आम्ही जेव्हा रित होऊ, मोकळं होऊ, तेव्हा तो ईश्वर आमचा ताबा घेईल. अशा प्रकारे रिक्तता म्हणजे निरंकुश परिपूर्णता. रिक्तता, मोकळं असूनही आपण परिपूर्ण होणार तिथे. निरंकुश पूर्णता, संपूर्ण पूर्णता. जेव्हा संपूर्ण रित हो, मोकळं हो. पण मोकळं झालं म्हणजे सगळं संपलं असं सामान्य व्यवहारात आहे. रित म्हणजे संपलं, मोकळं झालं. मोकळं आहे म्हणजे आत काही नाही. पण इथे जेव्हा असं मोकळं हो, तेव्हाच ती परिपूर्णता असेल, ते पूर्णत्व असेल. हा विरोधाभास आहे. रित होऊनही परिपूर्ण होणार. जेव्हा हे सगळं रिते पण होईल तेव्हा पूर्णत्व येईल आणि ती परिपूर्णता निरंकुश परिपूर्णता असेल, म्हणजेच कुतुब अवस्था असेल. ईश्वराच्या, म्हणून तिथे म्हटलेलं आहे की ईश्वराला ताबा घेण्यासाठी, हे ईश्वर साक्षात्कार तर झाला, पण संपूर्णरिते पण आल्यानंतर ईश्वर ताबा घेईल. आणि ईश्वराने ताबा घेतला म्हणजेच पूर्णत्व येईल. पूर्णत्व म्हणजेच परफेक्शन, म्हणजेच कुतुब किंवा परफेक्ट अवस्था. ईश्वराच्या अनंतात आत्मसात होण्यासाठी आपण शून्यवत होऊन आपला अहंकार अनावृत्त केला पाहिजे. ईश्वराच्या अनंतात आत्मसात होण्यासाठी जे अमर्यादित्व आहे ईश्वराचं, त्याच्यात स्वतःला विलीन करून देण्यासाठी, स्वतःला लोप पावण्यासाठी, स्वतःचा त्यात विलय करण्यासाठी स्वतः आपण शून्य झालं पाहिजे. आम्ही जेव्हा शून्य होऊ, ह्या शून्य जगताला शून्य समजू, आम्ही जेव्हा शून्य होऊ तेव्हा तो ईश्वर आपल्याला मिळेल, आत्मसात होईल. आत आहेच तो, फक्त त्याची अनुभूती यायला पाहिजे, त्याच्याशी मिलन व्हायला पाहिजे. पण तो केव्हा होईल? स्वतःला शून्य करायचं. आता स्वतःला शून्य करायचं म्हणजे काय? परत तेच सगळे भाव, भावना, बुद्धी, मन, अहंकार, मनाचा नाश व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा नाश व्हायला पाहिजे. खोटा अहम पण जायला पाहिजे. सगळे संस्कार पण शून्य व्हायला पाहिजे. ते जेव्हा होतील तेव्हा अनावृत्त होईल. अहंकार उघडा पडेल. अहंकार म्हणजे स्वयं, खरा अहम, जो युनिव्हर्सल इगो ज्याला आपण म्हणतो. विश्वात्मक अहंकार म्हणजेच ईश्वरत्व. जेव्हा आम्ही शून्य होऊ तेव्हा आमच्या मधला ईश्वर उघड होईल, म्हणजे तो आम्हाला प्राप्त होईल, आम्हाला दिसेल, त्याचं दर्शन होईल, त्याच्याशी मिलन होईल. तेव्हा आम्हाला जाणवेल की मीच ईश्वर होतो आहे आणि राहणार, म्हणजेच आम्हाला ईश्वर साक्षात्कार होईल. अशा प्रकारे काही नाहीचा अर्थ आहे सर्व काही, आणि ते अनुभवले पाहिजे. जेव्हा आम्ही स्वतःला शून्य करू, म्हणजे काही नाही अशी अवस्था करू, तेव्हा आम्हाला सर्व काहीचा अनुभव येईल. आणि ते सर्व काही म्हणजे ईश्वरत्व.
आणि ती सांगण्याची गोष्ट नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. अत्यंत सुंदर पॅरेग्राफ आहे हा, आणि मी सगळ्यांसाठी एकदा परत तो रिपीट करते, शांतपणे वाचते, आणि आय होप की सगळ्यांचं लक्ष आहे. कळलं असेल तर अंगठे दाखवा, नसेल कळलं हँड रेज करा. याच्यामध्ये सगळे मोर मध्ये सगळे खुणा आहेत. थँक्यू. तर तुम्ही म्हणजे मला पण थोडं कळतं की किती एक्सप्लेन करू की पुढे जाऊ, नाहीतर असं वाटतं अरे होतंय की नाही काय. थँक्यू. आणि जर काही प्रश्न असेल तर हँड रेज करा, म्हणजे मग आपलं रेकॉर्डिंग पण डिस्टर्ब होत नाही आणि आवाजामध्ये पण खरखर येत नाही. आता परत एकदा हा पॅरेग्राफ मी रिपीट करते हा. आपण स्वतःला मिळवण्यासाठी स्वतःला हरवले पाहिजे. थँक्यू सर. स्वतःला मिळवण्यासाठी स्वतःला हरवले पाहिजे. अशा प्रकारे क्षती स्वतः लाभ आहे. ईश्वरात जगण्यासाठी स्वतः प्रति मृत पावले पाहिजे. अशा प्रकारे मृत्यू म्हणजे जीवन आहे. ईश्वराला आपला ताबा घेण्यासाठी आपण आत अंतर्यामी पूर्णतः रिक्त व्हावयास पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण रिक्तता म्हणजे निरंकुश परिपूर्णता. ईश्वराच्या अनंतात आत्मसात होण्यासाठी आपण शून्यवत होऊन आपला अहंकार अनावृत्त म्हणजे उघडा केला पाहिजे. अशा प्रकारे काही नाहीचा अर्थ आहे सर्व काही, आणि ते अनुभवले पाहिजे. आता पुढे आपण 36 नंबरच्या पुरवणीचे 2 भाग आहे. अ भाग जो आहे आध्यात्मिक विरोधाभास, तो आता आपण बघितला. आता 36 नंबरच्या पुरवणीचा ब भाग जो आहे तो आपण बघू. तोही फार छान आहे. सगळं मी वाचून ठेवू शकले नाही, पण आपण आता सोबतच वाचू आणि सोबतच समजून घेऊ. अस्तित्व ही वस्तू आहे, थिंग, अस्तित्व म्हणजे ईश्वर, आणि जीवन ही छाया आहे. म्हणजे एखादी वस्तू आहे, सपोज हे असं धरलं तर ह्याची खाली पडते ती सावली, म्हणजेच अस्तित्व ही वस्तू आहे, म्हणजे एक वस्तू आहे, आणि त्याची जी सावली आहे ते म्हणजे जीवन आहे, हे जग आहे, आणि ती वस्तू म्हणजे ईश्वर आहे. अस्तित्व शाश्वत आहे, पण जीवन नश्वर आहे. अस्तित्व म्हणजे ईश्वर की जे अमर्याद आहे, ज्याला रंग रूप काहीही नाही, गुण अवगुण काहीही नाही. त्या एनर्जीला, त्या अनंत प्रेमाला, त्या अमर्याद ज्ञानाला, त्या अमर्याद शक्तीला, त्या अमर्याद आनंदाचं नाव आम्ही ईश्वर ठेवलेलं आहे. म्हणून अस्तित्व कसं आहे? शाश्वत आहे, कधीही मृत न पावणारं, न संपणारं, नष्ट न होणारं, स्थळ काळात बांधता न येणारं असं अस्तित्व म्हणजे ईश्वर शाश्वत आहे. पण जीवन कसं आहे? जीवन नश्वर आहे. तुलने आता पुढचं असे ह्यांनी काय इथे काय केलेलं आहे, छोटे छोटे पॅरेग्राफ दिलेले आहेत आणि सुंदर विचार आहेत ते. म्हणजे शाळेत कोणी टीचर असतील काय तर त्यांनी सुद्धा ह्यातले एक एक असे सुविचार म्हणून रोज फळ्यावर लिहावे. त्यातनं काही मुलांची जागृती होईल तर होईल, चांगली गोष्ट आहे. तुलनेत माणसाला जसे शरीर तसे अस्तित्वाचे आहे, आणि जीवन हे शरीराला झाकणाऱ्या कपड्यासारखे आहे. तर त्याची तुलना कशी केली? जसं माणसाचं शरीर अस्तित्व आहे, माणसाचं शरीर म्हणजे अस्तित्व आहे, उदाहरण हा, आणि त्या शरीराला झाकणारं जीवन हे शरीराला झाकणाऱ्या कपड्यासारखं आहे. म्हणजे शरीर ही एक गोष्ट आहे आपल्यासाठी, आणि जीवन ही दुसरी गोष्ट आहे. त्या शरीराच्या सहाय्याने आपण जीवन जगतो. म्हणजेच हे जीवन जे आहे त्या शरीराला लपेटलेल्या कपड्यासारखं आहे. तेच शरीर ऋतू, काळ आणि परिस्थितीनुसार कपडे बदलते. जसे एकमेव शाश्वत अस्तित्व जीवनाच्या असंख्य आणि विविध पैलूंमध्ये
सदैव विद्यमान राहते. अस्तित्व एकच आहे, ईश्वर एकच आहे, पण तो ईश्वर काय करतो? जीवनाचे असंख्य वेगवेगळे पैलू आहेत, विविध योनी आहेत, असंख्य पुनर्जन्म आहे. या सगळ्यांमधून तो जो ईश्वर आहे, ते जे शाश्वत अमर्याद अस्तित्व आहे, ते सतत विद्यमान राहतं, म्हणजे अस्तित्वात राहतं, कायम राहतं. ते कधीही संपत नाही. कोणाच्या मार्फत? मोठी गोष्ट आहे, इथे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. आता तेच शरीर ऋतू काळ परिस्थितीनुसार कपडे बदलते. म्हणजे काय करतं? कपडे बदलते म्हणजेच जीवन बदलतं. कसं बदलतं? वेगवेगळ्या योनींमार्फत आपण ती रूप बदलतो. कशासाठी? चेतनेच्या उत्क्रांतीसाठी. म्हणजे आणि मानव योनीमध्ये पुनर्जन्म घेतो. म्हणजे कपडे बदलण्यासारखं आहे. एक प्रकारे ते कपडे बदलण्याचे आहे, पण ते कशासाठी? चेतनेच्या म्हणजे रूपांची उत्क्रांती आणि पुनर्जन्म आणि पुनर्जन्मानंतरची आंतरवर्ती उत्क्रांती. हे सगळं कपडे बदलण्यासारखं आहे. ते कशासाठी? तर चेतनेच्या विकासासाठी. पण या सगळ्यामधून ही जी सगळे असंख्य काही 84 लक्ष कोटी वगैरे योनी वगैरे, ह्या सगळ्या योनी, प्रत्येक योनीतले एवढे स्पेसिस, एवढे सगळे माणसं, त्या प्रत्येक माणसाचे पुनर्जन्म, एवढ्या सगळ्या भूमिकांवरचे प्रवास, त्या प्रत्येकांमधून ते जे अनंत शाश्वत अस्तित्व आहे, म्हणजे तो जो अमर्याद ईश्वर आहे, शाश्वत काल असलेला ईश्वर सतत जगत असतो, विद्यमान असतो, अस्तित्वात असतो. सोप्या शब्दात जळी स्थळे काष्टी पाशाने ईश्वर अस्तित्वात कायम राहतो. म्हणजे तुमच्या आमच्या या सगळ्या रूपांच्या मार्फत या नश्वर जीवनातून तो शाश्वत ईश्वर सतत अस्तित्वात असतो, जीवन जगत असतो, तो असतो. या सगळ्या पैलूंमध्ये सतत तो विद्यमान असतो, अस्तित्वात असतो. समजलं? काही येत नाहीये. जीवन म्हणजे ईश्वर म्हणजे अस्तित्व. ते कसं आहे? शाश्वत आहे. ते शाश्वत अस्तित्व सतत कसं जीवन जगतं? सगळ्या रूपांमार्फत, सगळ्या जीवात्म्यांमार्फत तो आपलं, त्या मार्फत पण तो सतत अस्तित्वात असतो, विद्यमान असतो, अस्तित्वात असतो. जीवन वस्त्राने, आता हे पुढचं, जीवन वस्त्राने त्याच्या विविध घड्यांसह व रंगांसह ओळखण्यापलीकडे झाकल्यामुळे अस्तित्व अपरिवर्तनीय आहे. ते अस्तित्व म्हणजे ईश्वर. अपरिवर्तनीय म्हणजे न बदलणारा. खरं तर ईश्वर बदलत नाही, तो अपरिवर्तनीय आहे. तो मरत नाही, नष्ट होत नाही, सतत कायम राहतो, शाश्वत असतो. पण हे जे वेगवेगळ्या प्रकारचं जीवन ते शरीर घेतं वेगवेगळ्या रूपांमधून, आणि जीवन म्हणजे मगाशीच आपण बघितलं कपड्यासारखं आहे. म्हणजे त्या वेगवेगळ्या घड्या म्हणजे वेगवेगळे रूपांची उत्क्रांती, आणि रंगांसह ओळखणं म्हणजे वेगवेगळे रंग म्हणजे काय? की वेगवेगळी जीवन, वेगवेगळे रूप, वेगवेगळे पुनर्जन्म. आता सपोज एक जीवात्मा आहे, त्याची पाषाणपासून मनुष्यपर्यंतची सगळी रूप आणि मनुष्य योनीतले सगळे त्याचे पुनर्जन्म, म्हणजे त्यांनी एक एक जीवन जगून वेगवेगळे कपडे वेगवेगळ्या रंगाचे धारण केले, परिधान केले किंवा घातले. म्हणजे खरं तर ईश्वर न बदलणारा आहे. ओके. पण जेव्हा आपण म्हणतो की या सगळ्या रूपांमधून तो ईश्वर स्वतःचं अस्तित्व कायम ठेवतो, जगत असतो, त्यावेळेला तो त्याचे रंग इतके बदलतो, त्याचे आकार आणि रूप इतके बदलतो की तो स्वतः ओळखण्याच्या पलीकडे जातो. जोकर म्हणतात ते त्यांचं इतकं बदलतात की बाहेरून कळणार नाही आत माणूस कोण आहे. तसा तुमच्या आमच्या मधला ईश्वर ह्या जीवनाचे कपडे लेवून घालून
इतकं रूप बदलतो की तो ईश्वर म्हणून ओळखण्याच्या पलीकडे होतो. तो ईश्वर म्हणून ओळखू येत नाही. वास्तविक तो बदलत नाही, तो अपरिवर्तनीय आहे. म्हणजेच ते जे अमर्याद शाश्वत अस्तित्व आहे, म्हणजेच ईश्वर आहे, तो ह्या जीवनांच्या माध्यमातून एवढे रंग बदलतो की तो ओळखण्या पलीकडे जातो. पुढे मन, प्राणशक्ती व स्थूल देह या उप आवरणांसह, उप आवरण म्हणजे दुसरे आणखीन कपडे. कोणते? हा भौतिक देह 3 देहांचा आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि मनोदेह किंवा कारण देह. तेच इथे दिले. मन, प्राण, शक्ती आणि स्थूल देह ह्या उप आवरणांसह असणाऱ्या जीवनाचा हा पोशाख अपरिवर्तनीय, अखंड आणि शाश्वत अशा अस्तित्वाला झाकतो. खरं अस्तित्व म्हणजे ईश्वर. तर खरं अस्तित्व कसं आहे? न बदलणारं आहे, अखंड आहे, ते कधी विभासता येत नाही, त्याचे कधी तुकडे करता येत नाही, ते शाश्वत आहे, अनंत काल अमर्याद असं आहे, ते नश्वर नाही. असं जे अस्तित्व म्हणजेच ईश्वर आहे, त्या न बदलणाऱ्या अखंड शाश्वत अस्तित्वाला म्हणजे ईश्वराला कोण झाकून टाकतं? हे तिन्ही देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि मनोदेह ह्या पोशाखांमध्ये ते अस्तित्व लपेटलं गेलंय. म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये आत काय आहे? अस्तित्व आहे, म्हणजे ईश्वर आहे. तो कसा आहे? अखंड, अविभाज्य, शाश्वत आहे. पण आता त्याला आपण कपडे चढवलेत, उप आवरण चढवलेत, वरून आणखीन शाल घाले, आणखीन एक कपडा घाल, अजून एक जॅकेट घाल, अशा पद्धतीने स्थूल, सूक्ष्म आणि मनोदेहाच्या कपड्यांमध्ये ते न बदलणारं अखंड शाश्वत अस्तित्व झाकलं गेलंय, गुंडाळलं गेलंय. आणि आवृत्त करतो, अशा कपड्यांमध्ये त्याला झाकतो, आवृत्त करतो म्हणजे उघड करतो. आणि ते अस्तित्व त्याच्यासह क्षणभंगूर, विविध प्रकारचे आणि नित्य बदलणारे आहे असे भासवतो. हे कपडे त्याला चढवतो, बदलतो, काढतो, घालतो, आवृत्त करतो. ते कपडे काढतो म्हणजे काय? मृत्यू होतो, त्या जीवनाचा मृत्यू होतो, त्या रूपाचा मृत्यू होतो. पुन्हा नवीन कपडे घालतो त्या अस्तित्वाला म्हणजे त्या ईश्वराला, आणि नवीन रूपात त्याला परत प्रगट करतो. मग मुंगीपासून माकड झाला किंवा मनुष्यामध्ये स्त्री आहे, पुरुष झाला, अशा प्रकारे त्याचे जे देहांचे कपडे आहेत, त्या ईश्वराच्या देहावरचे जे कपडे आहेत, म्हणजेच अस्तित्व इथे त्याला म्हटलेलं आहे, ईश्वर न म्हणता ते आपण कपडे बदलत राहतो. आणि मग ते कपडे बदलण्यामुळे असं वाटतं की तो क्षणभंगूर आहे, तो मृत पावला. खरा तो मृत पावतो का? नाही. तो क्षणभंगूर आहे का? नाही. तो अमर्याद अस्तित्व, अमर्याद शाश्वत अस्तित्व आहे. पण कपडे बदलण्यामुळे तो क्षणभंगूर वाटतो. तो एकच एक असला तरी तो नित्य बदलणारा आहे वाटतो. एकच असला तरी वेगवेगळ्या प्रकारचा आहे असं आपण भासवतो, असं वाटतं. पुढे अस्तित्व हे सर्वव्यापी आहे. ते सजीव अथवा निर्जीव, सत्य अथवा भास, विविध प्रकारचे अथवा अनेक स्वरूपात, एक रूप, सामूहिक अथवा व्यक्तिगत, भावात्मक अथवा साऱ्या वस्तूंचे अंतर्यामी सारतत्व आहे. मुद्दाम पूर्ण एकदा वाचून घेतलं की काय वाचते कळावं, मग मी एक्सप्लेन करते की अस्तित्व कसं आहे? सर्वत्र आहे, ज्याला आपण म्हणतो जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र ईश्वर भरलेला आहे. तेच म्हटले की सर्वव्यापी आहे. अशी कुठलीही जागा नाही की जिथे अस्तित्व नाही, म्हणजे जिथे ईश्वर नाही. सर्व त्रिभुवनाला, ब्रह्मांडाला अखंडपणे सर्वत्र सगळ्या ठिकाणांना व्यापणारं ते अस्तित्व आहे.
ते कुठे नाही असं नाही, म्हणून बाबांनी म्हटलेले आहे प्रेम सुद्धा असं सर्वव्यापी आहे. का? कारण प्रेम म्हणजेच अस्तित्व, प्रेम म्हणजेच ईश्वर, ईश्वर म्हणजेच प्रेम, म्हणजेच तो अस्तित्व म्हणजे ईश्वर सर्वत्र व्यापणार आहे. मग ते सजीव असू दे, निर्जीव असू दे. आता निर्जीव म्हणजे काय? पाषाण, धातू, हे निर्जीव झालं. मग सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, सत्य असू दे किंवा भास असू दे, अनेक स्वरूपात, एक रूप, सामूहिक, जथा असू दे, ग्रुप असू दे, व्यक्तिगत असू दे, एक व्यक्ती असू दे, किंवा जनावरांचा एक कळप असू दे, एकटा एक सिंह असू दे, एक व्यक्ती असू दे, भावात्मक असू दे किंवा सगळ्या वस्तूंचे अंतर्यामी सारतत्व आहे. सगळ्या जेवढ्या वस्तू, म्हणून बाबांनी त्याला बीइंग्स अँड थिंग्स असा शब्द वापरलेला आहे. क्रिएशन आणि कॉजेस मध्ये तुम्हाला आठवत असेल, वेळोवेळेला बाबांनी बीइंग्स अँड थिंग्स म्हटले. जेवढ्या पण वस्तू आहेत किंवा जीव आहेत, त्या सगळ्यांच्या अंतर्यामी जे सार आहे, जो इसेन्स आहे, जे सार तत्व आहे, ते काय आहे? अस्तित्व आहे, म्हणजेच ईश्वर आहे. म्हणजेच सर्वारूपा ठाई सर्वा ठाई तो आहे. कोण? ईश्वर. म्हणजेच अस्तित्व, जे क्षणभंगूर नाही, शाश्वत आहे, जे अमर्याद आहे, अखंड आहे, ते सर्वांच्या ठाई आहे. आता पुढे, अस्तित्वाच्या शाश्वतात वेळ नाही, तेथे ना भूत ना भविष्य, केवळ चिरंतन वर्तमान काळ असतो. शाश्वतात कधीच काही घडले नाही व कधीच काही घडणारही नाही. सर्व काही घडत आहे ते अनंत वर्तमानात. तिथे भूतो ना भविष्य, ना भूतकाळ आहे ना भविष्य काळ आहे. बाबा सांगतात लिव्ह ओनली इन प्रेझेन्स. जसे एरेज काका सांगतात, आम्ही प्रेझेन्स मध्ये नाही तर आत्ता मध्ये जगत होतो. बाबांच्या बरोबर एरेज काकांचे हे स्वतःचे शब्द आहेत की आम्ही कसे जगत होतो, आत्ता मध्ये जगत होतो. हा क्षण तो आहे. तिथे भूतकाळ नाही, भविष्य काळ नाही, फक्त वर्तमान काळ. का? जिथे भूत भविष्य येईल, काळ येईल, तिथे त्याला मर्यादा येईल. आणि अस्तित्व कसं आहे? अमर्याद आहे. ईश्वर कसा आहे? अमर्याद आहे. म्हणून तिथे वेळेचं, काळाचं, स्थळाचं बंधन नाही. म्हणून शाश्वत जे आहे, म्हणजे अनंत टिकणारं, नष्ट न होणारं, तिथे वेळ नाही, तिथे भूत नाही, भविष्य नाही, अनंत चिरंतन वर्तमान काळ तिथे असतो, न संपणारा. तिथे कधीच काही घडत नाही आणि काही घडणारही नाही. नो मुवमेंट, काहीही घडत नाही आणि काहीही घडणार नाही. जे काही घडतं ते ह्या भासमय भ्रममय दुनियेत घडतं, स्वप्नमय जगामध्ये घडतं. तो जो अस्तित्व म्हणून जी गोष्ट आहे, वस्तू आहे, त्या अस्तित्वात कधीही काहीही घडत नाही, घडणार नाही. जे काही घडत आहे ते सगळं त्या वर्तमानात घडतं. आता पुढे एक एकच वाक्य आहे, पण खूप सुंदर आहे, छानपैकी आहे. ते आपण पूर्ण घेऊया आणि नंतर आपण आज ओपन करू. काही प्रश्न उत्तर असतील, विचारायचं असेल, बिलकुल संकोच करू नका. किंवा काही सांगायचं असेल तर नंतर आपण शेवटचे 15 मिनिटं ओपन करूया. आता छान सगळ्यांचं 100% अटेन्शन मला प्लीज हवंय इकडे. अगदी जीवाचे कान करून ऐका. खूप छान आहे. एकदा आपण वाचू आणि मग त्याच्यावर हे करू. अस्तित्व ईश्वर आहे. अस्तित्व ईश्वर आहे, पण इंटू ब्रॅकेट या उलट जीवन माया आहे. अस्तित्व ईश्वर आहे, जीवन माया आहे. अस्तित्व सत्य आहे, पण जीवन ही कल्पना आहे. जीवन सत्य नाही. जीवन भास आहे, माया आहे.
ते शरीरावर टाकलेलं कपडे आहे, ते कल्पना आहे. जीवन ही कल्पना आहे. अस्तित्व चिरंतन आहे, पण जीवन क्षणिक आहे. अस्तित्व कधी संपत नाही, नष्ट होत नाही, क्षणभंगूर नाही. ते शाश्वत आहे, इटर्नल आहे, चिरंतन आहे, कधीही नष्ट न होणार आहे. पण जीवन मात्र क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे. अस्तित्व अपरिवर्तनीय आहे, पण जीवन नित्य परिवर्तनीय आहे. अस्तित्व कधीही बदलत नाही. जे आहे जसं आहे, जर ते बदललं तर ते ईश्वरत्व होणार नाही. ते अमर्याद आहे, अखंड आहे, न बदलणार आहे. पण जीवन मात्र सतत बदलणार आहे, सतत बदलणार आहे. खूप बदल आहे. जीवन क्षणभंगूर पण आहे आणि परिवर्तनीय पण आहे, खूप बदलणार आहे. अस्तित्व मुक्त आहे, पण जीवन एक बंधन आहे. अस्तित्व म्हणजे फ्रीडम, मुक्त झाला, म्हणूनच त्याला मुक्ती नाव आहे. परम मुक्ती, नजद मुक्ती, सामान्य मुक्ती, विदेह मुक्ती वगैरे वगैरे. म्हणजेच ईश्वर मुक्त आहे, अस्तित्व मुक्त आहे, पण जीवन एक बंधन आहे. जीवन काय आहे? बंधन आहे. अस्तित्व, आता जीवन बंधन का आहे? कारण ते जे मुक्त अस्तित्व म्हणजे ईश्वरत्व आहे, त्याला तो बांधून ठेवतो. त्याची मुक्तता त्याची संपलेली आहे. ते बंधन कशामुळे आहे? संस्कारांमुळे बंधन आहे. तर अस्तित्व मुक्त आहे, जीवन बंधन आहे. अस्तित्व अविभाज्य आहे, म्हणजे ते तुकडे करता येत नाही, मोडता येत नाही, त्याचे भाग करता येत नाही. अस्तित्व अविभाज्य आहे, पण जीवन विभाज्य, बहुविध आहे. हे एक जीवनकाल, दुसरा एक जीवनकाल, भूत भविष्य सगळं आहे. तर जीवन बहुविध आहे, पण म्हणजे जीवन कोणाचं? मग ते सगळ्यांचं आलं, पाषाण पासून मनुष्यपर्यंत सगळ्यांचं जीवन हे बद्दल आपण बोलतोय. ते कसं आहे? बहुविध आहे, पण अस्तित्व मात्र अविभाज्य आहे. अस्तित्व अगोचर आहे, पण जीवन फसवे आहे. कधीही म्हणजे इंद्रिय अगोचर म्हणजे जे दिसणार नाही, समजणार नाही, बुद्धीच्या पलीकडे, गोचर नाही, इंद्रियांना जाणवणार नाही, दिसणार नाही, कानाला ऐकू येणार नाही, असं अस्तित्व आहे. पण जीवन मात्र फसवं आहे. हा आवाज आहे, दुसरा आवाज आहे, आपण इतरांना बघतो, ते डोळ्यांनी दिसतं, हाताला स्पर्श केला तर स्पर्श जाणवतो, ऐकू येतं, ते जीवन आहे. पण ते फसवं आहे असं आपल्याला वाटतं. जसं आपण स्वप्न बघतो, त्यात जे काही आपण करतो ते फसवं असतं, तसं जीवन फसवं आहे. पण अस्तित्व मात्र अगोचर आहे. ते डोळ्यांना दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. अस्तित्व स्वतंत्र आहे, पण जीवन हे मन, शक्ती व स्थूल रूपांवर अवलंबित आहे. अस्तित्व कसं आहे? स्वतंत्र आहे. त्याला कुठल्या आसनाची, स्थळाची, काळाची, रूपाची कसली आवश्यकता नाही. ते मुक्त आहे, स्वतंत्र आहे. पण जीवनकासाठी 3 देहांची आवश्यकता आहे. स्थूल जगताची गरज आहे. म्हणून जीवन हे मन, शक्ती म्हणजेच ऊर्जा, बळ, ते मिळतं सटल म्हणजे सूक्ष्म देह, तो आहे म्हणून जीवन आहे. ते नसेल तर जीवन नाहीये. म्हणून जीवन हे कशावर अवलंबून आहे? स्थूल रूपांवर, मन आणि शक्तीवर अवलंबून असं जीवन आहे. जर सूक्ष्म नसेल, सटल नसेल, म्हणजे बळ नसेल, तर जीवन संपलं, मग जीवन नाही. म्हणजेच जीवन अवलंबून कशावर आहे? ह्या 3 गोष्टीवर, सूक्ष्म, मनो आणि स्थूलावर जीवन अवलंबून आहे. पण अस्तित्व कुणावरही अवलंबून नाही, ते स्वतंत्र आहे. अस्तित्व आहे, पण जीवन आहे असे दिसते. जीवन खरं नाहीये, तो भास आहे, पण ते आहे असं दिसतं, म्हणजे जाणवतं, भास आहे. पण अस्तित्व मात्र खरंच असतं. अस्तित्व म्हणून जीवन नाही.
अस्तित्व म्हणून जीवन नाही, अस्तित्व आहे, जीवन म्हणजे अस्तित्व नाही. जन्म व मृत्यू जीवनाचा आरंभ किंवा शेवट चिन्हांकित करत नाही. जन्म व मृत्यू जीवनाचा आरंभ किंवा शेवट चिन्हांकित करत. एकदा जन्मला त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचं जीवन संपलं असं होत नाही. त्या जन्म आणि मृत्यूनी ते जीवन लिमिटेड होत नाही, तर ती चेन त्याची चालू राहते. खरा तो एकदाच जन्मतो, एकदाच मृत होतो. जीवनाच्या पुढे आता जीवनाच्या असंख्य स्थिती, खूप महत्वाचं आहे हे. जीवनाच्या असंख्य स्थिती, पायऱ्या व अवस्था ज्या तथाकथित जन्म मृत्यूंना निर्माण करतात, त्या उत्क्रांती आणि पुनर्जन्माच्या नियमांनी निर्बंधित होतात. पण जीवन केवळ एकदाच मर्यादित चेतनेच्या पहिल्या अंधुक किरणांच्या आगमनाने अस्तित्वात येते आणि मृत्यूला केवळ एकदाच अपरिमित अस्तित्वाची अमर्याद चेतना प्राप्त केल्यावर बळी पडते. बाबा सांगतात रिअल डेथ हा बाबांचा एक लेक्चर आहे. रिअल बर्थ अँड रिअल डेथ. एकदाच जन्मतो. कधी? जेव्हा कोहम म्हणून त्याचा प्रवास झाला, तो जीवात्मा परमात्म्यापासून तो बुडबुडा होऊन वेगळा झाला, तेव्हा त्याचा पहिला जन्म, तोच एक खरा जन्म, कारण तो परमात्म्याचा जीवात्मा झाला. तिथून त्याचा जन्म सुरू झाला. आणि मृत्यू कोणता? जसं आपण मागाशी बघितलं, स्वतःला मारल्यानंतर त्याला जे प्राप्त होईल ते ईश्वरत्व. मग त्याला स्वतःला मारल्यावर तो अनंत काळपर्यंत ईश्वरामध्ये स्थित होऊन ईश्वराचं जीवन जगणार. म्हणजे तो खरा मृत्यू, जिथे खुदी को मिटा देला, म्हणजे जिथे त्याचा खोटा अहम मृत झाला, तो खरा मृत्यू. खोटा अहम मृत झाल्यानंतर तो खरं ईश्वराचं जीवन जगायला सुरुवात करतो, ईश्वरामध्ये स्वतःला प्रस्थापित करतो. तेच खरा मृत्यू. बाकी हे मधले जन्म मृत्यू हे केवळ झोपेतून उठण्यासारखे किंवा कपडे बदलण्यासारखे आहेत, हेच इथे सांगितलेलं आहे. ह्या ज्या जीवनाच्या असंख्य स्थिती आहेत, पायऱ्या आहेत, ज्या आपण बघतो, जे जन्म मृत्यू म्हणतो, ते काही पुनर्जन्म म्हणतो, त्या उत्क्रांतीच्या नियम आहेत, पुनर्जन्माचे नियम आहेत, निर्बंध आहेत. त्यांनी निर्बंधित होतात, त्यांनी त्या होतात अनेक जन्म, पुनर्जन्म आणि उत्क्रांती. पण खरं जीवन जे आहे, ती खरी एक अमर्याद चेतना जेव्हा सूक्ष्म चेतना झाली, म्हणजे तो खरा पहिला जन्म जीवन. ते तिथे जे अंधुक किरणाने अस्तित्वात आलं ते पहिलं जन्म. आणि एकदा जेव्हा अपरिमित अस्तित्वाची, अमर्याद अस्तित्वाची अमर्याद चेतना, म्हणजे ही स्थूल चेतना, मानवी चेतना जाऊन जेव्हा अमर्याद चेतना प्राप्त होते, मिळते, तो खरा मृत्यू. अस्तित्व हे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी ईश्वर आहे. यामुळे ते कार्यकारण भावाच्या पलीकडे आहे. तसेच ते स्थळ कालातीत आणि कर्मातीत आहे. अस्तित्व कसं आहे? अमर्याद ज्ञान म्हणजे अस्तित्व, अमर्याद शक्ती म्हणजे अस्तित्व, सर्वत्र व्यापणारं शाश्वत अस्तित्व म्हणजे ईश्वर. म्हणून त्यांनी सांगितलं की अस्तित्व जे की सर्वज्ञ आहे, जे अमर्याद अस्तित्व काय आहे? अमर्याद ज्ञान आहे. अस्तित्व म्हणजे सर्वव्यापी ईश्वर आहे. अस्तित्व म्हणजे अमर्याद शक्ती आहे. ते अमर्याद ज्ञान, शक्ती आणि सर्वव्यापी असल्यामुळे हे अस्तित्व कार्य कारण भावाच्या पलीकडे आहे. तसंच हे अस्तित्व, अमर्याद शाश्वत अस्तित्व स्थळ कालातीत आहे, स्थळाच्या काळाच्या पुढे आहे. तसंच ते कर्मातीत आहे, कर्माने बांधलेलं नाही.
ते कर्माच्या पलीकडे आहे, कर्मातीत आहे. पुढे आता असे आणखीन एक एक पॅरेग्राफ आहे, तुम्हाला दिसतंय का बघा, इथे पुस्तक मी समोर धरलंय. तेव्हा तुम्ही हे ग्रुपवर वाचलं पण असेल जेव्हा पोस्ट करत होतो आपण. खूप सुंदर आहे. अगदी एक एक पॅरेग्राफ तुमचे कुठले फॅमिलीचे ग्रुप असतील, तुमचे रिलेटिव्हचे ग्रुप असतील, तुमचे ऑफिसचे ग्रुप असतील, एक एक पॅरेग्राफ घ्या आणि टाकत राहा त्या ग्रुपवर. बाबांचे शब्द जितक्या लोकांच्या कानावर पडतील तितकं छान. त्याच्यात लिहाय, समजा ऑफिसचा ग्रुप असेल तर तुम्ही मेहर बाबा लिहू नाही शकत, मग ते बंधनं असतात की कुठल्या धर्माचं ह्याचं टाकू नये वगैरे. तिथे एक सुविचार म्हणून तुम्ही नक्कीच त्याला पोस्ट, आणि त्यात गैर काहीही नाही. लपवाछपीचा प्रश्न नाही. कोणी विचारलं तर सांगू शकता हे आमच्या मेहर बाबांनी सांगितलंय, पण लिहिलं नाही तरी नुसतं ते वाक्य जरी लिहिलं तेवढा पॅरेग्राफ तर सुंदर आहे. जरूर पोस्ट करत राहा असा माझा आग्रह आहे. आता आणखीन पुढे याच 36 नंबरच्या पुरवणी बचे आणखीन 1 2 3 पानं आहेत, पण ते सुरू ते केल्यानंतर पुढचं सुंदर पार्ट आहे क म्हणून 4 प्रवास जे आहे, 4 जर्नीज आपण एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर ॲस्ट्रल वर्ल्ड जे आहे, ज्याच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते फार जाणून घ्यायची, ज्योतिर्जगत ज्याला म्हटलेलं आहे, ती पुरवणी 7 आहे. पण आत्ता आपण ते घेण्याआधी 1-2 मिनिटं मी सगळ्यांना विचारते की कुणाला काही प्रश्न आहेत का. तुम्ही हँड रेज केला तर मग मी ओपन करते. जय बाबा. जर प्रश्न असतील, अजिबात काही हे करायचं गरज नाही की मला कळलं नाही तर मी कसं सांगू मला कळलं नाही, किंवा मला थोडंच कळलं. तुम्ही सांगता तेव्हा कळतं पण नंतर लक्षात राहत नाही, हे कॉमन असतात. की बाकीच्यांना कळलं असेल मग मीच कसं म्हणू मला कळलं नाही, असं काही नाहीये. मी सांगू शकते कारण मी आधी लक्ष देऊन 1दा-2दा वाचून ठेवते ते. आता ह्या वेळेस माझं झालं नाही, एकच वाचन झालंय, परत मी वाचलं नाही. पुढचं तर तेही वाचन झालेलं नाहीये हे वेळेमुळे. पण जर नसेल कळलं, कारण माझ्या पुढे काय आहे, कसं फरक पडतो बघा. आता तुमच्यातल्या ज्यांच्याकडे पुस्तक आहे, लाईक कठाळे काका असतील किंवा आणखीन कोणाकडे पुस्तक आहे, तर पुस्तकात बघून जेव्हा ते ऐकतात वाचतात तेव्हा जास्त कळतं. तुमच्याकडे पुस्तक नाही त्यामुळे कळणं थोडंसं अवघड जात असेल. मी फक्त वाचते, माझ्या पुढे पुस्तक आहे, त्यामुळे नसेल काही कळलं तर हँड रेज करा. विचारायचंय कुणाला, काही सांगायचंय. जय बाबा. नाहीतर मग पुढे वाचायला सुरुवात करू, पुढचं घेऊ. अरे सगळ्यांनी मौन पाळलं. इतकी शांती असली ना की मग मला असं वाटतं की अरे आहेत की गेले. ऍटलिस्ट पुढचं घेऊया. विभायते. हां, प्राची कोल्हे, ठीक आहे, थँक्यू. असं म्हणजे मला काय की लक्षात येईल. प्राचीताई, आज तुम्ही प्रार्थना म्हणाला मराठीतली, ठीक आहे, मग पुढे वाचूया आपण. किंवा गांगडे सर आहेत ना, गांगडे सर काही आणखीन ह्याच्यावर त्यांचा अभ्यास आहे, तर आपण त्याचाही लाभ ग्रुपला देऊया. जय बाबा. गांगडे सर. हा, ते कंटिन्यू करा ना. मी म्हणत कंटिन्यू करा म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित सुरू आहे आणि समजण्यासारखं व्यवस्थित तुम्ही सांगितलेलं आहे, क्लिअर करून सांगितलं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय बोलणार नाही, याच्यात तुम्ही अगदी व्यवस्थित आणि करेक्ट सांगितलेलं आहे, ते आता सगळे ऍड करण्यासारखं नाही आहे. ओके ताई, ठीक आहे, जय बाबा, जय मेहर. ठीक आहे सर, थँक्यू. जय बाबा. तर आपण पुढे जाऊ. ते मी खरं म्हणजे मी सांगते, म्हणजे मी काही आज वाचना पुढे करत नाही, कारण इतकं सुंदर दिलंय. जसं मी आधीच सांगितलं, बाबांनी साध्या सुंदर शब्दात इतकं ते टू द पॉइंट दिलंय की त्यात खरंच आणखीन काय आपण करणं म्हणजे ते आहे ना, अमर्यादला मर्यादित बांधण्यासारखं आहे. ते खूप सुंदर आहे. तसंच परत परत वाचून पचनी पडून ते पुढे जाणं हेच संयुक्तिक आहे. तर आपण वाचूया पुढे. अस्तित्व
अच्छा, मी विसरण्यापूर्वी एक सांगते महत्वाचं. मी 2 दिवस नाशिकमध्ये होते, आजच आले. नाशिकला 5 वर्ष बाबांचा आश्रम होता. खूप कार्य बाबांनी आणि महत्वाचं तिथं केलं आणि त्याचं खूप सुंदर वर्णन. एक तर मिनू खरासचं पुस्तक आहे गॉड सीकर्स नावाचं, ते खूप सुंदर आहे. त्यात खूप बारकाईने सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे आणि परफेक्ट आहे. कारण मिनू खरास नाशिकला त्या पोलीस ग्राउंडवर ते स्वतः तिथे ट्रेनिंग घेत होते. ते पोलीस ग्राउंड एक माझं व्हिजिट करायचं राहिलंय. पण नाशिकला 2014 मध्ये प्रभाकर पाटील बऱ्याच लोकांना, साऊथच्या लोकांना, त्यांनी नाशिकच्या बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्यात, घेऊन गेले होते. विशेषतः भोरगड हा भाग की जिथे मी अजून गेलेले नाही. बाकी सगळं मी बघितलंय. आणखीन एक गोष्ट आहे ती त्यांनाही अजून मिळाली नाही, पिजन हाऊस आम्हाला मिळालेलं नाही. पण माझा सगळ्यांना तुम्हाला, आपण एक काम करू शकतो, ग्रुपची म्हणून ट्रिप काढू शकतो. रीडिंग ग्रुपची म्हणून. तर कुणी मनावर घेतलं तर जरूर ते करूया. 1-2 पाऊस गेल्यावरती. जागाही सुंदर आहे. तर कोणाला नाशिकला येऊन सगळ्या जागा बघायच्या असतील तर मोस्ट वेलकम. असे काही करायचं असेल तर त्याचा विचार करावा. आणि दुसरं म्हणजे ह्या नाशिकची जी त्यांची 2000ची ट्रिप गेली होती त्याचा व्हिडिओ सध्या आलेला आहे. आधी त्याने तो प्रायव्हेट केला होता. मग वादावादी इन द सेन्स म्हटलं की हे बाबांची गोष्ट आहे, प्रभाकर पाटील घेऊन नसते गेले तर तुम्हाला काही कळल्याही नसत्या ह्या जागा, तर तुम्ही त्याला प्रायव्हेट करू नका, त्याला पब्लिक करा. त्यात काही गोष्टी आक्षेपार्ह असतील नसतील आपल्याला माहित नाही, ते सोडून द्यायचं. आपला फोकस बाबा आणि बाबांची ठिकाणं बघण्यापुरता आहे. जेव्हा तुमचं प्रत्यक्ष जाणं होईल व्हेरी वेल, नाही होत तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ, माझा आग्रह राहील की जरूर एकदा बघावा. चांगलं 1-1.25 तासाचे ते व्हिडिओ क्लिप आहे. जमेल तसं थोडा थोडा बघा. माझाही पूर्ण बघून नाही झाला, पण जागा तिथल्या आम्ही स्वतः सगळ्या शोधून काढल्यात. दोघांनी फिरून फिरून गेली काही वर्ष आमचं तेच काम चाललंय. तर तो व्हिडिओ मला वाटतं हरकत नाही, आपण काही दुसरं टाकत नाही खरं ह्या ईश्वर वचन वगैरे ग्रुपवर. तर तो मी काही जणांना शेअर करेल. त्यांनी आपल्या ग्रुपवर, तुम्ही तुमच्या ग्रुपवर सगळीकडे शेअर करा. कारण तो त्यांनी पब्लिकचा केला, आता प्रायव्हेट काढून टाकले. तर तो नक्की बघा, नाशिकचा बाबांचा बाबांच्या जागांबद्दलचा व्हिडिओ आहे. आणि हा, तेच काहीतरी करा जरा. म्हणजे तुम्ही कुणीतरी घ्या त्यात लीड. बाकी मग तुमचं ठरलं की मग आपण प्लॅन करू आणि जाऊ आणि तिथलं बघेल मग मी सगळं घेऊन जाणं वगैरे. नक्की. फक्त ते कोण येतंय काय येतंय हे सगळं तुम्ही एकदा करा. कोणीतरी त्यात लीड घेऊन. खूप सुंदर आहे. पांडवलेणी तर इतकी सुंदर आहे, फारच छान आहे. आणि नाही म्हटलं तरी ते एवढं जाणवतं म्हणजे अजूनही तिथे बाबांचं अस्तित्व त्या जागांना. तो मेहेर चौक तसाच आहे, बाबांनी बांधून घेतलेलं थिएटर अजून तरी नष्ट नाही झालं. जागा नष्ट होण्याआधी जाऊन येणं कधीही चांगलं. तर ती फिल्म पण बघा आणि नाशिकला नक्की जाऊ. मोस्ट वेलकम. मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना तिथे घेऊन जाऊन ते दाखवणं, किंवा काहींना माहीत पण असेल. तो सगळा साऊथचा ग्रुप होता आणि त्याच्यात मध्ये मध्ये प्रताप आहेरांनी पण त्यांचं काहीतरी बोलतायत, ते फार नाही झालेलं रेकॉर्ड. तर ते तर सगळं आपल्याला पुस्तकात मिळू शकतं. पण थोडीफार माहिती त्या जागांबद्दल असेल किंवा काही कोणाला डाऊट आलं तर विचारू शकता. आता सध्या आपण आपल्या पुस्तकावर परत येऊया. अस्तित्व सर्वस्पर्शी आहे. सर्व वस्तू, सर्व छाया यांना ते स्पर्श करते. छाया आहे म्हणून त्यात अस्तित्व नाही असं नाही. म्हणून सुरुवातच काय आहे, अस्तित्व वस्तू आहे आणि जीवन ही त्याची छाया आहे. त्या छायेमध्ये अस्तित्व आहे. माया कधीच ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. त्याचे स्वतःचे असणे हे तथ्य देखील ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. अस्तित्व जसं आपण बघितलं सर्व व्यापी आहे. आता इथे वेगळा शब्द टाकला, सर्व स्पर्शी आहे, सगळ्याला स्पर्श करतो. कुठली वस्तू, जागा, कुठलं ठिकाण नाही की जिथे अस्तित्व किंवा ईश्वर नाही. ईश्वर नाही तर ती वस्तूच ती जागाच, बिईंगच अस्तित्वात नाही. म्हणून आपल्या मराठीत फार सुंदर आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी जे आहे ना, मला फार आवडतं ते. अशी कुठलीही ही गोष्ट नाही, ते स्पेस असो, धूळ असो, वायू असो, पाणी असो, सगळ्यात अस्तित्व म्हणजे ईश्वर आहे. सगळ्या वस्तूंना, त्या छायांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. पण अस्तित्व सगळ्यात आहे.
पण जी छाया किंवा माया आहे ती मात्र स्वतः कधी त्या ब्रह्मतत्वाला, सारतत्वाला स्वतः स्पर्श करू शकत नाही. त्याचं स्वतःचं असणं हे तथ्य देखील ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. त्याची छाया जरी असली, त्या छायेत तो आहे, पण छाया त्याला स्पर्श करू शकत नाही. पुढे अस्तित्वाचा साक्षात्कार करण्यासाठी जीवन त्यागलेच पाहिजे. जर अस्तित्वाचा साक्षात्कार, ह्याला कुठेही ईश्वर शब्द नाही वापरला, अस्तित्वाचा साक्षात्कार ज्याला आपण गॉड रिअलायझेशन म्हणतो. सोपं करून समजून घेऊया म्हणजे सोपं जाईल. तुम्ही ते काहीच नाही आणि सर्व काही सगळ्यांनी जॉईन केलं असेल असं मी गृहीत धरते. नसेल केलं तर करा. त्यात मोहन खेर भाषांतर फार छान करतात. अर्थात आपण क्रिएशन अँड कॉजेस वाचलं, त्यात बाबांनी ते जास्त अधिक चांगलं समजावून सांगितलंय आणि ते बाबांचे स्वतःचे शब्द आहे. आता हे स्वतःचं नाही आहे बाबांचं, तो जाऊ दे विवादाचा मुद्दा. अस्तित्वाचा साक्षात्कार करण्यासाठी जीवन त्यागलेच पाहिजे. जीवन म्हणजे कपडे आहे, क्षणभंगूर आहे. शाश्वत पाहिजे असेल तर क्षणभंगूर त्यागलं पाहिजे. ह्याचा मृत्यू म्हणजे तेच जीवन. हा मृत्यू झाला तर शाश्वत काळपर्यंत ईश्वरात स्थित होऊन ईश्वराचं जीवन जगता येईल. म्हणून अस्तित्वाचा साक्षात्कार म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार करायचा असेल तर जीवन म्हणजेच माया, म्हणजेच छाया, म्हणजे क्षणभंगुरत्व त्यागलंच पाहिजे. हे धरून ते कधी प्राप्त करता येणार नाही, कारण हे क्षणभंगूर आहे, ते शाश्वत आहे. जर शाश्वत मिळवायचं तर क्षणभंगूर हे त्यागलंच पाहिजे. जीवनच अमर्याद स्ववर बंधने बहाल करते. हा जो अमर्याद स्व म्हणजे ईश्वर आहे, त्याच्यावर बंधन कोणी टाकले? जीवनाने टाकलं. मर्यादित स्वचे जीवन मनाने निर्माण करणाऱ्या संस्कारांनी अभिव्यक्तीद्वारा संकलित व नाहीसे करण्यासाठी प्रेरणा प्रदान करणाऱ्या प्राणशक्तीने व माध्यम म्हणून कार्य करणाऱ्या स्थूल रूपे व शरीरांनी ज्या माध्यमातून हे संस्कार खर्च केले जातात, दृढ होतात व शेवटी कार्यांच्या द्वारा नष्ट होतात, धारण केले जाते. काय धारण केले जाते? मर्यादित स्वचे जीवन. कशामुळे धारण होतं आणि जगलं जातं? संस्कारांमुळे. ते संस्कार कशाद्वारे जगले जातात? या स्थूल जीवाद्वारे, शरीराद्वारे ते जगले जातात आणि त्याच्याद्वारे त्याला प्रेरणा कोण देतं? सूक्ष्म शरीर प्रेरणा देतं, कारण बळ आहे, त्याशिवाय शक्ती आहे, त्याशिवाय ते अनुभव खर्च करता येणार नाही. असं हे त्रिकूट आहे. या तिन्ही, ते मन आहे, त्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात, मग संस्कार निर्माण होतात, मग ते संस्कार त्या इच्छा कार्यान्वित आणण्यासाठी स्थूल सूक्ष्म शरीर कार्यरत होतं, बळ देतं. मग त्या कार्य केल्यामुळे पुन्हा संस्कार निर्माण होतात आणि त्या स्थूल शरीरामार्फत ते संस्कार खर्च केल्या जातात. हे जे त्रिकूट आहे, स्थूल सूक्ष्म आणि मनोस, हे त्रिकूट त्या अमर्याद स्वला मर्यादित स्व करतं संस्कारांमुळे. ते संस्कार शेवटी त्या कार्यांद्वारा संस्कार नष्ट केले जातात स्थूल शरीराच्या मदतीने आणि धारण पण केले जातात. आता मात्र पुढचं मी घेत नाहीये. अच्छा, 2 मिनिट आहे. जीवन घनिष्ठतेने कर्माशी जोडले आहे. जीवन कर्माशी जोडलं गेलं आहे खूप घनिष्ठपणे. का? कर्म केलं तर ते संस्कार खर्च होतात, तर चेतना उत्क्रमित होते. म्हणून जीवन बंधलंय कशाशी? कर्माशी बांधलं गेले. कर्माद्वारा जीवन आचरले जाते. कर्माद्वारा जीवनाचे मूल्यमापन होते. जे कर्म आम्ही करू त्याचे जसे संस्कार आहेत त्याप्रमाणेच आमचं जीवन असेल. म्हणून कर्माद्वारा जीवन आचरलं जातं म्हटले. कर्माद्वारा जीवनाचं मूल्यमापन होतं म्हणजे कुठल्या प्रकारचं आपण जीवन जगणार ते आमच्या कर्मावर अवलंबून आहे. कारण जसे कर्म असतील तसे संस्कार असेल तसंच जीवन आम्ही जगणार. जीवनाचा निर्वाह म्हणजे जीवन कशावर जिवंत राहतं? जीवनाचा निर्वाह कर्मावर निर्भर आहे. म्हणजे जीवन हे कशावर जीवित आहे?
कर्मांद्वारा जीवन जगलं जातं आणि त्या कर्मांवर ते जीवन अवलंबून आहे. पहिले कर्म केलेले संस्कार शिल्लक आहेत, ते अजून खर्चायचे म्हणून जीवन चालू आहे. ते जेव्हा खर्च केले जातील, संपतील, तेव्हा जीवन संपलं. मग या जीवनातले संस्कार खर्च करण्यासाठी पुन्हा पुढचं जीवन, म्हणजे ह्या कर्मावर जीवन अवलंबून आहे. निर्भर म्हणजे अवलंबून. अभिज्ञायुक्त जीवन ही कर्मे होत. विरोध ही प्रकृतीची कर्मे, स्वीकारात्मक आणि नकारात्मक कर्मे, रचनात्मक आणि विनाशात्मक कर्मे. चांगलं कर्म, वाईट कर्म, रचनात्मक कार्य, विध्वंसक कार्य, विनाशाचं कार्य, हिताचं कार्य, अहिताचं कार्य, अशा पद्धतीने. तर इथे आपण थांबूया. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. अवतार मेहेर बाबा की जय. 7 वाजलेले आहेत. प्रार्थना कुणाला दिली त्यांनी पटकन प्रार्थनेला सुरुवात करा. जय बाबा. प्राचीताई, जय बाबा. हॅलो. हा, जय बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. हे देवादिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाहीत. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाशमंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानसिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू पुराण पुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमस्त व प्रियतम ईश्वर आहेस. तुला तुला किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांच्या पाठीमागे त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल
दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हीच आमची तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू मदत कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. धूप जाळुनी दीप लावणी पुष्पे अर्पुनी, ओ देवा पुष्पे अर्पुनी. मोठेपण का मजला तुमचे तुम्हा देवोनी. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुम्हीच कारक तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती. ओ देवा आदि तुम्ही अंती. तुमच्या समहो तुम्हीच देवा, दुसरी नव्हती. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी लावून ज्योत मनाची. तुमची माया सर्व चराचर, छाया ही तुमची. ओ देवा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोर बिन कळे, वर्णावी कैसी. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी लावून ज्योत मनाची. माझा मजला ठावा महिमा, सांगू तव कैसा. ओ देवा सांगू तव कैसा. अज्ञपणे मी गातो भजतो माझा भावसा. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी लावून ज्योत मनाची. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा, काय कुणी द्यावे.
ओ देवा काय कुणी द्यावे, एक मागणे स्मरण तुझे नित, तव भक्ता व्हावे. एक मागणे स्मरण तुझे नित, तव भक्ता व्हावे. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली, मने निरंजनी लावूनी ज्योत मनाची. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. खूप छान. जय बाबा. आणि अहिंसा पण एक आरती म्हणेल. त्याआधी ना थोडस मला हे सांगायचं होतं, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका प्लीज. आपला जो द पाथ ऑफ लव्ह ग्रुप आहे त्याच्यामध्ये सध्या हे बुकलेट मधनं मी काही पेजेस टाकते, तर आणि मराठीमध्ये पण काही दुसऱ्या बुकलेट मधनं टाकते, कारण आपलं पुस्तक वाचून झालं नाही पण पुस्तक पोस्ट करून झालं. त्या दरम्यानच्या काळात असे जे दुर्लभ आहे, आता हे जे आहे मेहर बाबांच्या सेक्लुजन वरती लिहिलेलं, असं फार दुर्मिळ, हे मिळणार पण नाही कुठे तुम्हाला. तर हे जरूर तुम्ही वाचा आणि आपल्याकडे पाहिजे तर सेव्ह पण करून ठेवा. आणि रमजू अब्दुल्ला आणि सी.डी. देशमुख दोघांनी एकत्र येऊन लिहिलेलं हे आहे, आणि बाबा असताना हे लिहिलेलं होतं. 1949 साली जेव्हा बाबांनी न्यू लाईफ सुरू केलं त्यावेळेला त्यांनी पहिलं पब्लिकेशन छोटस आहे, ते खूप दुर्लभ आहे हे. एक दुसरी गोष्ट म्हणजे अर्ली मेसेजेस टू द वेस्ट, ह्या पुस्तकाचा पण परवानगी आपल्याला मिळाली आणि ते पण रोज एक पान टाकायला सुरुवात केली. खूप छान आहे, जे विशेषतः बाबा फिल्म बनवायला सुरुवात केले होतं तिकडे हॉलिवूडमध्ये, आणि जी स्पिरिच्युअल थीम होती त्याविषयी फार कुठे येत नाही, तर ते सगळं वाचायला त्यात तुम्हाला मिळेल. आणि त्याचं ऑनलाईन रीडिंग 2रा आणि 4था शुक्रवारी मर्टल बीचच्या झूमवर होतं, ते आता 24ला होईल. तर तो जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यात सुद्धा त्या पुस्तकाची पानं टाकायला सुरुवात केली अर्ली मेसेजेसचे. त्याचा जरूर तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा. आता अहिंसा एक आरती म्हणेल. जय बाबा. अहिंसा. जय बाबा ताई. आणि शक्य असेल तर व्हिडिओ पण ऑन करशील. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. बोलो अवतार मेहर बाबा की जय. हुआ लहर से ही है जिसकी सृष्टि का निर्माण, उसकी दैवी अनंतता का ऐसे हो अनुमान. आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेरे प्रभु, आरती अपनाओ मेरे प्रभु, आरती अपनाओ. प्रेम दीप में ये जलाऊं, निबिड़ अंधेरा मिटता पाऊं, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, तुम मुझ में छाओ मेरे प्रभु, आरती अपनाओ मेरे प्रभु, आरती अपनाओ. जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी, हे करुणा कर लीलाधारी, हे करुणा कर लीलाधारी, तुम करुणा बरसाओ मेरे प्रभु,
बनी आरती जीवन मेरा, बनी आरती जीवन मेरा, आदि अंत का लय हो हेरा, आदि अंत का लय हो हेरा, खुले नयन दिखी सवेरा, खुले नयन दिखी सवेरा, तुम मुझ में साझा मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बेटा, खूप छान. माय खूप प्लेजर. छान, जय बाबा. खूप छान. जय बाबा, जय बाबा. आज तिने पण छान म्हटली, आरती तू पण खूप छान म्हटली. छान. प्रेयर पण खूप छान झाली, आरती पण खूप छान. थँक्यू थँक्यू. आता सगळेजण आपला आपला व्हिडिओ माईक ओपन कराल. जय बाबा. जय मेहर बाबा ताई, जय मेहर सगळे बाबा, बेटा जय एकमेकांना मेहर जय बाबा. बाबा, जय बाबा, जय जय बाबा, जय बाबा, जय मेहर बाबा. जय बाबा, जय जय मेहर बाबा, बाबा. जय मेहर बाबा. या सगळ्यांनी लखनौच्या कार्यक्रमाला. हो बिलकुल. कधी आहे ग? कधी आहे लखनौचा? 22-23. 22-23 ऑक्टोबर. ऑक्टोबर. 22-23 ऑक्टोबर. जय बाबा, जय बाबा. विचार करू शकतो. जय जय बाबा, बाबा. जय बाबा. जय बाबा, जय बाबा. बाबांचा जयकार करूया सगळेजण. आपला आपला माईक व्हिडिओ ओपन करा आणि बाबांचा जयकार करा जरा दुमदुमून. प्रतिभा पाटळकर म्हणाल तुम्ही पुढच्या वेळी प्रार्थना आरती जे हवं ते. हा, जय बाबा, जय बाबा. अवतार जय बाबा की जय, अवतार मेहर बाबा जय. की जय, अवतार मेहर बाबा जय बाबा. सगळ्यांना जय बाबा, सर्वांना जय बाबा. 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 जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा. छान छान. जय बाबा, जय बाबा. नेहमी जय बाबा म्हणतो. हो. जय बाबा.